सर एकच मिनिटात पाठवतो. हो हो, मी पेस्टच करत होतो, लिंक पाठवत होतो. हेल्थकेअरला रेट वाढवून नाहीच नसणार तसं नाही मला करू शकत. हा सर. येस सगळं थोडस आपल्याला अगेन थोडस ते हिंदीचं आपल्याला जे हे होतं त्या रिलेटेड आपल्याला बेसिक क्वेश्चन्स पण आहेत, काही थोडी क्वेरीज पण आहेत, किंवा आपण त्याला स्केल अप करू शकतो किंवा काय, किंवा त्या रिलेटेड आपण आतापर्यंत थोडं काही ज्या एक्सपेक्टेशन डूज और डोन्ट्स वगैरे इन जनरल अजेंडा आहे. आणि बाकीच्या पण गोष्टी सपोज मे बी मराठी रिलेटेड सुद्धा असेल किंवा काय मार्केटिंग किंवा लीड्स कनेक्शन नॉन कनेक्शन बजेट्स किंवा आपण त्याच्यासाठी काय करतोय किंवा अशा काही गोष्टी आहेत. ओके. क्वेश्चन नाही ऐकवला मला सर. तुम्ही थोडस माईकच्या जवळ बसला तर नीट ऐकू येईल. थोडं डिस्टॉर्शन येतं इकडून. ओके. इथं बसणार माझा येतोय आवाज ऐकू? तुमचा क्लिअर आहे. हा म्हणजे बेसिकली मार्केटिंगचे जे सोल्युशन्स आम्हाला म्हणजे व्हॉट वी कन्सिडर डिजिटल मार्केटिंग सोल्युशन्स आणि इंटरनल आपले जे काही मार्केटिंग आणि ब्रँडिंगचे जे सोल्युशन्स आहेत ते आम्हाला क्राफ्ट करायला लागतात, आम्हाला अनालाइज करायला लागतात आणि ते आम्हाला देऊन ते ट्रायल अँड टेस्ट करायला लागतात. तर आम्हाला एक्सपेक्टेड आहे की हे डिजिटल मार्केटिंग टीम आणि आमच्या इथं म्हणजे इथला असलेले मार्केटिंग मॅनेजर्स यांनी हे करून द्यावे. त्या सिस्टीम मध्ये मॅनेजमेंट म्हणून आम्हाला उतरायला लागते आणि ते परम्युटेशन कॉम्बिनेशन्स ट्राय आउट करायला लागतात. सो एका बाजूला खाली सेल्स कन्व्हर्जन आहे, म्हणजे जे येते लीड येत आहेत त्याच्यामध्ये 3 ज्या गोष्टी आहेत म्हणजे जो काय जे काय ऑडिट आम्ही आता मी जे ऑडिट गेल्या 2-3 महिन्यात केलं त्याच्यामध्ये लीडचा नंबर वाढलाय, नो डाऊट अबाउट दॅट. पण लीडचा नंबर वाढणं हा एक मार्केटिंगचा पार्ट झाला. त्याच्या असोसिएटेड जे ब्रँडिंग आणि क्रेडिबिलिटी जी आहे डिजिटली आणि ऑफलाईन सुद्धा, कारण मी पॅन इंडियाला मी ऑफलाईन क्रेडिबिलिटी नाही उभी करू शकत. कारण मी महाराष्ट्रात बसलोय, मी महाराष्ट्रामध्ये ऑफलाईन क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश माझी होती आहे आणि ती मी अजूनही वाढवू पण शकतो. पॅन इंडिया लेवलवरती मला 90% डिजिटल क्रेडिबिलिटी वरतीच रिलाय राहायला. ती डिजिटल क्रेडिबिलिटी जी आपल्या ब्रँडची व्हायला पाहिजे, ब्रँडची तर 5% आहे फक्त. डॉक्टर भाग्येश कुलकर्णींची मी म्हणेन की थँक्स टू पॉडकास्ट आणि आपण आतापर्यंत ज्या काही सेल्स ऍड केलेल्या आहेत सगळ्या त्याच्यामुळे एक 20% असेल, 20%. तर ती क्रेडिबिलिटी न झाल्यामुळं माझ्याकडे जो क्राऊड येतोय तो पैसे नसलेला किंवा एकतर पैशाचा प्रॉब्लेम असलेला किंवा नीड कमी असलेला
किंवा ज्याच्याकडे ऑथॉरिटी नाहीये क्वालिटी तो क्लायंट माझ्याकडे येतोय आणि तो जॉईन पण होतोय. त्याला ओव्हरऑल कन्सेप्ट वगैरे बरी वाटते, जरा मे बी माझा चेहरा चांगला वाटत असावा किंवा वाटत, तो जॉईन पण होतोय, पण तो पुढचे पैसे नाही पे करू शकत आहे. त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम माझा प्रॉब्लेम बनायला लागलेला आहे. म्हणजे माझ्याकडे पैसे नाही, मला ईएमआय वरती मिळणार का, आपका महंगा आहे, हे सतत 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 ऐकायला मिळतंय. आणि मी जे माझ्या पद्धतीने अनालिसिस केलं, जे मला एक्सपेक्टेड होतं की डिजिटल मार्केटिंग टीमनी माझ्या आणि माझ्या मार्केटिंग मॅनेजर्सनी करणं अपेक्षित होतं, ते न झाल्यामुळे तो पेन एरिया पुढे वाढत चाललेला. सेल्सच्या मागे जास्त लागलोय. मला असं वाटतंय की आपण आपले जे स्ट्रॅटेजिक प्लॅन आउट आहे ते आपल्याला खूपपासून चेंज करायला पाहिजे, कारण 2 वर्षानंतर पुन्हा आपण बॅक टू स्क्वेअर आल्यासारखं मला वाटतंय. इव्हन जेव्हा आपण आज गुगलवरती जाऊन पण काय म्हणतो बेस्ट डायबेटिक रिव्हर्सल क्लिनिक इन इंडिया म्हणलं की पहिल्या 5 मध्ये 10 मध्ये माझं नाव खूप खाली दिसतंय. त्याच्यामध्ये डायबिटीज फ्री फॉर एव्हर हा जर का मी टाकला तर त्याच्यावर फक्त 9 रिव्ह्यूज आहेत. 9 रिव्ह्यूज. ऍड्रेस पण चुकीचा आहे, जो क्लिनिकचा ऍड्रेस दिलेला आहे तो पण चुकीच्या पद्धतीचा ऍड्रेस आहे. आणि जी क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे ती कुठंच क्रेडिबिलिटी, जी आपण क्रेडिबिलिटी इथं सांगायचा प्रयत्न करतो. इनफॅक्ट वेबिनारची जी सिस्टीम आहे, वेबिनार आपण जे कंडक्ट करतोय ती आपली ओल्ड आणि ऑर्थोडॉक्स स्टाईल आहे. तिथं आपण मराठीच कॉपी करतोय, त्यामुळे अजूनही पण आपण लोकल साऊंड होतो. जेव्हा मी आता स्केलेक्सच्या टीमच्याकडनं मी काही पॉइंट्स काढले किंवा मी हे केलं तर त्यांचं जे ऑडिट मधनं पॉइंट्स आले किंवा मी जे माझ्या पद्धतीनं माझ्या अॅक्युमेननी जे काही मी पॉइंट्स काढले तर त्या पॉइंट्स मध्ये मला हे लक्षात आलं. आणि आपल्याला आपला जो काही अवतार म्हणतो ना की आपला जो एक प्रोफाईल आहे, सो तो प्रोफाईल आपल्याला गेल्या 3-4 महिन्याचा बघणं आवश्यक होतं की कोण क्लायंट आपल्याकडे जॉईन होत आहे, त्यांचा एज ग्रुप काय आहे, त्यांचं प्रोफेशन काय आहे. जसं आपण मध्ये TFF ला केलं होतं, आपल्याला लक्षात आलं की TFF ला आपल्याला वर्किंग प्रोफेशनल्स, थोड्या यंग लेडीज आणि सिटी मेट्रो सिटीज मधल्या करायला पाहिजे. तसं आपण आपल्या ह्याला केलेलं नाहीये. आपण रॅन्डमली मासेमारी करायला सुरुवात केली. ओनली लीडचा नंबर मागण्यात आला आणि लीड वाढवण्यात आले. आणि वी आर डेस्परेटली बिहाइंड सेल्स. आणि त्यामुळे काय होतं की विदाउट नर्चरिंग, विदाउट एज्युकेटिंग, विदाउट क्रिएटिंग अवेअरनेस, विदाउट मेकिंग देम वॉर्म, वी आर डायरेक्टली बिहाइंड अँड वी आर सेलिंग देम डायरेक्ट प्रोडक्ट ऑफ 20,000, 30,000 अँड अबव, 30,000च्या. त्यामुळे तुम्हाला काय झालं, लोक येत आहेत, टाळ्या वाजवत आहेत, चांगला आहे म्हणतायत आणि निघून जात आहेत. हे माझं याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आलं. तर मी थोडासा या गोष्टीमुळे डिसअपॉइंटेड होतो की, किंवा आहे अजूनही पण, म्हणजे फ्रँकली की मला असं कुठेतरी वाटतंय की आपण ब्रँडिंग म्हणजे सेल्समध्ये तर आपण कमी पडतोय. सेल्समध्ये कमी पडण्याचं मेजर कारण आहे वी आर लॅकिंग इन ब्रँडिंग, वी आर लॅकिंग इन क्रेडिबिलिटी. आणि आपण आपल्या कॉम्पिटिटर्सच्या बरोबरीला नाही पोहोचू शकत आहे. म्हणजे कॉम्पिटिटरच्या समोर जर का 3 लोक बसलो आपण, आता असे 3 लोक आहेत, तर या 3 लोकांच्या मध्ये XYZ 3 लोक आहेत. या व्यक्तीची क्रेडिबिलिटी पण चांगली आहे, ब्रँडिंग पण चांगला आहे, हा थोडा मीडियोकर आहे. आणि माझ्यामध्ये तर अजूनही मी नवशिका दिसतोय आणि माझं प्राइस आहे ते ह्यांना मॅच करणार आहे किंवा यांच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे. असं कुठेतरी थर्ड पार्टी जेव्हा मी कंपॅरेटिव्ह अनालिसिस करतोय त्यावेळेला मला हे येतंय. सो दॅट्स वाय आय थॉट की मला काहीतरी डिफरंट करायला पाहिजे. मी जर का सेमच करत राहिलो मला सेमच रिझल्ट येणार किंवा कमी रिझल्ट येणार. सो आय नीड टू चेंज समथिंग. तर ह्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे की पूर्ण एंटायर सिस्टीमच स्टॉप करायची आणि नवीनच मॉडेल घेऊन यायचं. किंवा तुमचे जे काही पार्टनर्स आहेत, जे पार्टनर्स आहेत जे सेल्समध्ये आहेत, त्या पार्टनर्सला किंवा त्या एम्प्लॉईजना चेंज करायचं किंवा तुमच्या मार्केटिंगसाठी अजूनही कोण तुम्हाला वेगळं काही देऊ शकेल हे बघायचं. हे माझे सोल्युशन्स होते. त्यासाठी मी मग थोडेसे हातपाय मारायला सुरुवात केली. ठीक आहे. ऍज अ बिझनेस ओनर तुमचे पॉइंट्स व्हॅलिड आहेत की जर कन्व्हर्जन डाऊन जात आहेत तर ते डेफिनेटली कुठं आयडेंटिफाय करायला लागेल, त्यात काही दुमत नाही आहे. आमची इन्व्हॉल्वमेंट कन्सिडर करता बऱ्यापैकी प्रत्येक टीम बरोबर आम्ही रिअल टाइम मध्ये काम करतो, इन्क्लुडिंग हिंदी असेल, मराठी असेल, TFF असेल, पेरिफेरल असेल किंवा कॅम्प्स असतील. ज्यावेळेला आम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिलं जातं की आम्हाला समजा एखाद्या इव्हेंटसाठी पर्टिक्युलर नंबर ऑफ लीड्स पाहिजेत, मार्केटिंग क्वालिफाईड लीड्स पाहिजे आहेत, तर तिथपर्यंत आम्ही डेफिनेटली नेऊन ठेवायचा प्रयत्न करतो. आता त्यामध्ये जे काही पिट होल्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत की समजा आम्हाला फीडबॅक रिअल टाइम मध्ये मिळतोय का की एका वेबिनार नंतर इतके क्वालिफाईड होते, इतके अनक्वालिफाईड होते, किती जॉईन झाले वगैरे, जो फक्त नंबर टाकला जातो ना हिंदीचा स्पेसिफिकली. मराठीचा बऱ्यापैकी आम्ही रिअल टाइम मध्ये घेतोय. हिंदीला गेले 3-4 महिन्यात काय काय झालं तुम्हाला कल्पना आहे. आय वोंट गो इन टू डिटेल्स. म्हणजे मॅनेजर बदलले. नाही, मला कल्पना नाहीये. मला नाहीये. मी नव्हतो इन्व्हॉल्व. मी आता इन्व्हॉल्व झालो. मला कल्पना नाही. इव्हन पल्लवी असताना
सागर, हा. मी याच इम्प्रेशन खाली होतं की यू आर अवर डिजिटल मार्केटिंग पार्टनर, पण मला आज हे कळतंय की यू आर जस्ट लीड जनरेशन एक्सपर्ट फॉर अस. इज इट लाईक दॅट? तुम्हाला तसं का वाटतंय मला माहित नाही ना. तसं असतं तर मी MQL पर्यंत हात वरती. तुम्हीच आता म्हणलात की आम्हाला फक्त हे इनपुट आलं आणि आमचं काम फक्त लीड जनरेशन करून देणार. मग मला आता करून मला हे शॉकिंग होतं, कारण आम्ही तुम्हाला डिजिटल मार्केटिंग पार्टनर कन्सिडर करतोय आणि हिंदीमध्ये स्पेसिफिकली मी बाकीच्या कुठल्या याला कधी काही हे केलं नाही. माझ्या मनात हा थॉट का आला की जर का आम्ही तुम्हाला डिजिटल मार्केटिंग पार्टनर आमचे कन्सिडर करतोय तर, आणि डिजिटल प्रेझेन्स इथं गरजेचं आहे तर हे जे सजेशन आता मी दिलेले आहेत हे मला डिजिटल मार्केटिंग टीम आणि ऍज अ डिजिटल मार्केटिंग टीमचे तुम्ही हेड किंवा आमचे पार्टनर आहे तर तुमच्याकडनं मला एक्सपेक्टेड होते. म्हणजे हे माझं एक्सपेक्टेशन चुकीचं पण असू शकतं, किंवा मला आमचे जे मार्केटिंग मॅनेजर बसलेले आहेत किंवा हिंदी मधले जे कोण मार्केटिंग आता आम्ही एक दोन टीम लिडर घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मला काही इनपुट्स ह्याच्यासाठी एक्सपेक्टेड होते. पण मला जेव्हा मी हे ऑडिट केलं आणि मी जेव्हा समोर बसतो त्यावेळेला मला असं लक्षात आलं की तुम्ही स्वतःला असं समजताय की आय एम जस्ट अ लीड जनरेशन एक्सपर्ट. तर अगेन यू आर फोकसिंग ऑन द म्हणजे मला एवढा डेटा द्यायचा आहे, पण मला नाही वाटत तुमचं काम तेवढ्यालाच लिमिटेड आहे. नाही, तेवढ्या लिमिटमध्ये सर काम पण नाही केलं डेफिनेटली आतापर्यंत. म्हणजे मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू मधनं जे काय ज्या वेळेला इनपुट्स रिक्वायर्ड होते ते प्रोएक्टिव्हली दिलेले आहेत. असं नाहीये की हँड होल्ड बॅक केलेलं आहे. सो ते सिस्टीम्स मध्ये असू दे किंवा ऑपॉर्च्युनिटीज असतील, जे कोलॅबरेशन ऑपॉर्च्युनिटी असतील किंवा आपण जाऊन पॉडकास्टला जातोय, ह्या पण आम्हीच इनिशिएट केलेल्या ऍक्टिव्हिटीज आहेत. असं नाहीये की हे ऑन इट्स ओन झाल्या घडल्या. म्हणजे राईट पार्टनर्सला पॉडकास्टर्सना आयडेंटिफाय करून तिथपर्यंत जाणं हे मार्केटिंगचीच ऍक्टिव्हिटी आहे. तिथं आम्ही परफॉर्मन्स मार्केटिंग कंपनी लीड देणारी फक्त असं डेफिनेटली एक्झिक्युटच नाही केलेलं आहे, किंवा जे काही लीड येते त्यांना नर्चरिंगसाठी वेगवेगळ्या सिस्टीम कशा टाकायला पाहिजेत ह्यामध्ये पण प्रोएक्टिव्हलीच काम केलेलं आहे. तुम्ही लिटरल वर्ड घेऊ नका की मी म्हटलं की मार्केटिंग क्वालिफाईड लीड पर्यंत आमची जबाबदारी येते. मग वाक्य पूर्ण करत होतो की त्यामध्ये फीडबॅक मेकॅनिझम जे पाहिजे ते मिसिंग राहत आहे. आणि मिसिंग का राहत आहे तर पल्लवी मॅडम ज्या वेळेला होत्या त्यावेळेला आम्ही त्यांच्या मागं लागायचो कॉल करून की काय आम्हाला फीडबॅक द्या की लीड चांगल्या आहेत वाईट आहेत काय आहे. त्यांनी कधीही आम्हाला फीडबॅक दिला नाही. ह्याबद्दल वेळोवेळी मी टीमकडे पण म्हणजे तुमच्याकडे मॅनेजमेंटकडे पण फ्लॅग रेज केला होता की सर मला फीडबॅक कमी येतोय, आम्हाला माहित नाहीये की काय चाललेलं आहे. सिमिलरली आता पल्लवी मॅडम जाऊन 3-4 महिने झाले, एका लेवलला 14-15 आपले कन्व्हर्जन होत होते ते खाली आले. का तर नवीन लोक जे आलेले आहेत त्यांचा आमच्याशी संवाद म्हणजे माझ्याशी पर्सनली किंवा आयाशी आधीपेक्षा पण म्हणजे पल्लवी मॅडम ऍटलीस्ट वेबिनार आणि ह्या गोष्टींसाठी तरी आम्हाला कॉल करायच्या, त्यांचा त्यापेक्षाही आमच्याशी ओव्हरऑल इंटरॅक्शन कमी आहे. आणि ह्याचं वारंवार आमच्याकडनं नोटिफिकेशन पण टाकलं जात आहे. आता आय कम टू द अदर पार्ट. हे झालं मार्केटिंग क्वालिफाईड लीड आणि फीडबॅक वरती. सेकंड पार्ट क्रेडिबिलिटी बिल्ड कशी होणार आपली. एक तर आपली व्हिज्युअल विजिबिलिटी म्हणजे व्हिडिओ विजिबिलिटी आणि आपले जे काय टेस्टिमोनियल विजिबिलिटी आहे ही वाढायला पाहिजे. याबद्दल पण वेळोवेळी फ्लॅग रेस केलाय, टीम मध्ये रेस केलेला आहे, तुमच्या समोर रेस केलाय की लोकांना तुम्हाला सक्सेस स्टोरीज दाखवायला लागतील तर त्या सक्सेस स्टोरी व्हिज्युअल पाहिजेत आणि इमेज मध्ये पाहिजेत. हे आपल्याकडं जे काही हिंदीच्या सक्सेस स्टोरीज येत आहेत त्या लिमिटेड आहेत आणि त्यामध्ये नंबर्स पण एवढे प्रॉमिसिंग नाही आहेत की लोकांना वाटतं की माझं 300-350 शुगर होती ती डाऊन 130-150 ला आली. हा डेटा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही मार्केटपर्यंत पण लिमिटेडच नेऊ शकणार आहे. त्यामुळे हे मगाचं माझं वाक्य अर्धवट पुढचं हे होतं की फीडबॅक बेस्ड मेकॅनिझम तो लूप कम्प्लीट करण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी व्हायला पाहिजे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट मार्केटिंगच्या कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो हे प्रोएक्टिव्हली आम्ही इन्व्हॉल्व्ह असतोच आणि शुअरली असतो. तुम्हाला पण कल्पना आहे. म्हणजे ते गुंजन बरोबर असेल किंवा रणवीर बरोबर असेल किंवा मी लास्ट इयर म्हटलं होतं की आता इंडियातल्या सगळ्या टॉप पॉडकास्टर्स सगळ्या टॉप ब्रॉडकास्टर्सची आपल्याकडे ऍक्सेस आहे. तुम्ही आम्हाला सांगायचं की बजेट आम्ही किती वापरू शकतो आणि किती अग्रेसिव्हली आपण जाऊ शकतो. तिथं आम्ही किती ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होऊन करतोय तुम्ही बघितलेलं आहे. म्हणजे सगळ्या टीमलाच माहितीये की कुठं हँड होल्ड डेफिनेटली होत नाही. मी रादर तुम्हाला पण कोल्हापूरच्या मीटिंग मध्ये म्हटलो की डॉक्टर भाग्येश कुलकर्णी इज माय बिगेस्ट सक्सेस स्टोरी आणि मी अगदी गर्वानं सगळ्यांना सांगतो तुमचा पॉईंट. ज्या वेळेला तुम्ही आमची सक्सेस स्टोरी आहे ती हायपर सक्सेस कशी होईल हे आम्ही प्रोएक्टिव्हली सर कामच करत असतो. असं होणार नाही कधीच. कुठल्याही टीम मेंबरनी सांगावं की आमच्यापर्यंत रिच आउट झाले आणि आम्ही काही सोल्युशन दिलेले नाहीत किंवा आम्ही प्रोएक्टिव्हली सोल्युशन आणलेली नाहीये. तर थोडंसं ते मिसकम्युनिकेशन मिसअंडरस्टँडिंग अंडर द लाईन असं काहीतरी झालं असायची शक्यता आहे जे मला वाटतं वाईप आउट करता येईल.
आणि कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमला मी नेहमीच ओपन आहे. तुम्हाला वाटतंय आम्ही कुठं कमी पडतोय, पॉईंट्स आहेत, जसं एसईओचा पॉईंट आता तुम्ही सांगितला, व्हॅलिड पॉईंट आहे सर. कारण पॅन इंडिया कम्पीट करण्यासाठी आपल्या आधीचे जे लोक होते त्यांचे बॅकलिंक्स आणि कंटेंट हा आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि आपण बॅकलिंक्स विकत घेत नाही, आपण बॅकलिंक्स अर्न करायला जातो शक्यतो, किंवा कीवर्डचं रँकिंग जे आहे ना ते अर्न करायला जातोय. आणि ते आपण ब्लॉग्सच्या आणि आर्टिकलच्या द्वारे करतोय ऑलरेडी. पण दॅट्स अ लॉंग शॉट, हे आपण बघितलेलं आहे. आणि हिंदीत जर आपल्याला एस्टॅब्लिश करायचं असेल तर आपल्याला कंटेंट पण हिंदीमध्ये आणायला लागणार आहे. जे आता तुम्ही वेबसाईटवरती बघता की वेबसाईटवरती लँडिंग पेज मी आता हिंदीमध्ये कन्वर्ट केलंय, कारण हिंदी भाषिक येणार असतील तर त्यांना हिंदीत सगळं जाऊ दे. त्याच्यासाठी जे काय व्हॉट्सअप मेसेजेस असतील किंवा फॉलोअप मेसेजेस असतील हे हिंदीत जात आहेत आता. ह्या तर प्रोएक्टिव्हलीच गोष्टी केल्या जात आहेत, म्हणून ते रिझल्ट आहेत. आता कमिंग टू द सेल्स पार्ट ऑफ इट, माझं क्रिटिकल आणि अनालिटिकल थिंकिंग मी वेळोवेळी कन्वे केलं की 800 लीड्स येत आहेत, 250 लोक जर वेबिनारला येत आहेत तर इंटेंट आणि इंटरेस्ट हा डेफिनेटली आहे. आता पेईंग कपॅसिटी नाही आहे हा जर मुद्दा असेल तर हा माझ्यापर्यंत मुद्दाच आलेला नाही की पेईंग कपॅसिटी नाही आहे आणि लोक त्यामुळं ड्रॉप ऑफ करतायत. जोपर्यंत मला फीडबॅक नाही मिळत की मला हाय पेईंग कपॅसिटीची लोक पाहिजेत आणि फनेल तसं ऍडजस्ट करायला लागेल, तोपर्यंत मी ऑप्टिमाइज नाही करणार. कारण नंबर सॅटिस्फाय होतोय, अटेंडन्स अजून 80% आहे. तुम्ही 300-350चा एक्सपेक्ट करताय, आम्ही 230-240 पर्यंत पोहोचलोय. तो स्लोली आपण पुश नक्कीच करू शकतो. पण 250च्यातनं पण 7-8च का होत आहे हे आपल्याला कंटेंट वाईज पण थोडंसं अनालाइज करायला लागेल की व्हॉट एक्झॅक्टली इज मिसिंग आउट. आणि त्यावर मी प्रदीप सरांशी बोललोय, तुमच्याशी पण कोल्हापुरात बोललेलो आहे, नितीन सरांशी वारंवार बोलणं होत आहे की अटेंडन्स चांगला आहे, लोकांचं ओके वाटतंय, मग विकत का घेत नाहीये. इज इट द मराठी भाषिकची क्रेडिबिलिटी हा जर मुद्दा असेल तर आपल्याला बाकीच्या स्पेंडवरती हायपर ऍक्टिव्ह जायला लागेल की हिंदीमध्ये डॉमिनेट करण्यासाठी सारखं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्स्टंटली दिसायला पाहिजे. कॉन्फरन्सेस असतील आणि म्हणजे नॅशनल लेवलचे आणि काही कॉन्क्लेव्ह असतील किंवा पॉडकास्ट असतील, ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज हंट करून तुमची क्रेडिबिलिटी आपल्याला बिल्ड करायला लागेल. पीआर टीम स्पेसिफिकली हिंदीसाठी आपल्याला हायर करायला लागेल, जी स्पेसिफिकली आउटडोर पीआर करेल तुमचं कॉर्पोरेटमध्ये, तर ते बिल्ड होत जाईल. दिस इज माय रिस्पॉन्स टू व्हॉट यू माय रिप्लाय टू व्हॉट यू मेन्शन. करेक्ट मी इफ आय एम रॉंग, मी कुठं कमी पडलो असं. नाही, ऍक्च्युली आता सरांनी त्यांच्या पद्धतीनं 2 दिवस ऑडिट केलेलं आहे जयंत सरांनी, तर त्यांचे काही पॉइंट्स त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये पॉइंट्स म्हणजे मला सो व्हॉट यू से आय अग्री व्हॉट यू आर सेइंग, त्याच्यामध्ये फीडबॅकचा जो आहे, पण आपल्याला ना रिझल्ट लगेच आणायचे वर एक. दुसरं जे टेस्टिमोनियलचं म्हणतोय ना आपण की आपल्याकडे कमी टेस्टिमोनियल आहेत हिंदीमधले, दॅट्स व्हॉट यू सेड. आपण व्हिडिओ ऑन करू शकतो का? व्हिडिओ माझा बँडविड्थचा इश्यू होतो, मी व्हिडिओ ऑन करतो. बँडविड्थचा इश्यू होतो म्हणून एकच मिनिट मी दार ओपन करतो. ते मांजर आणलंय ते येऊन बस. ओके, सो एक मिनिट. हॅलो, हा बोला. आता आय कम टू द पॉइंट डायरेक्टली इन्स्टेड ऑफ जस्ट सेइंग की ते काय होत नाही त्यापेक्षा. लेट मी आस्क यू सम क्वेश्चन. आपण आता ब्रँडिंग, प्युअर ब्रँडिंग आणि हे जिथे ज्या सिटीज, आपण किती सिटीज मध्ये करतोय हिंदीचा? आपण हिंदीचं मध्ये 70 सिटीजसाठी ट्राय केलं, पण त्यातनं नंबर कमी आले. म्हटलं पॅन इंडिया इंटरेस्ट बेस्ड ऍडव्हान्स मॅचिंग मध्ये आपण करतोय, ज्यामध्ये जे अक्वायर्ड कस्टमर्स आहेत त्यांचा डेटा अपलोड करून लुकलाईक ऑडियन्स लावलाय कॉम्बिनेशन मध्ये. सो ऑडियन्स एक्सपान्शन पण वापरलेला आहे आणि लुकलाईक ऑडियन्स पण वापरलाय. तो जो लुक अलाइक आहे ना, त्याच्यामध्ये फेसबुक बकवास क्लायंट देते. हा माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. कॉम्बिनेशन आहे सर. आत्ताचे आपले जे क्लायंट्स आहेत ना ते पण बेसिकली त्याच पॅनल मधनं आपण आणले. 1-2 वर्षापूर्वी आपण 70 सिटीजचं ट्राय केलं, तर 70 सिटीज मधनं नंबर्स फार लिमिटेड यायला लागले आणि त्यातनं पण पेईंग येत नव्हते. सो आपण चेंज केलं परत, आणि हे त्यावेळेला पल्लवी मॅडमना सांगितलं होतं की नंबर्स असे आहेत, काय करायचंय. तर मग नंबर्स आणण्यासाठी मग आपण पॅन इंडिया गेलो
आता लुक अलाइक काढायचं असेल तर आपला आणि ऍक्च्युली ब्रॉड होईल फनेल, नॅरो होणार नाही. नाही काढायचं नाही, मी म्हणतोय की तुम्ही जो लुक अलाइक ठेवलाय ना त्याच्यामध्ये जो जसं आपण डेमोग्राफी बघतो की मला ते रिच क्वालिटीचा पाहिजे, तो लुक अलाइक मध्ये कधी कधी कमी होतो, तर तो तुम्हाला फाईन ट्यून करावा लागेल की तो 2.5 लाख रुपये कमवणार आहे की 10 लाख रुपये कमवणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हॉट आय एम सेइंग इज दीज आर पॉइंटर्स विच वी नीड टू चेक. आता तुम्हाला माहित नाही कारण मी बघितलेलं नाहीये, तुम्ही व्हॉट एव्हर यू से आय टेक इट ऑन फेस व्हॅल्यू. सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 70 जे म्हणताय ना 70 सिटीजचं मी तुम्हाला मीच सांगितलं होतं. सो इफ दॅट हॅज फेल्ड द फेलियर इज नॉट युअर्स, इट इज माइन. एक माझं म्हणणं फेल्युअरचा सवाल नाही सर, अगेन फीडबॅक बेस्ड होतं ते फीडबॅक. सो व्हॉट आय एम सेइंग इज की तुम्हाला काय करायचं की जी क्वालिटी ऑफ द तुम्हाला जस्ट बिकॉज तुम्हाला 800 लीड्स येत आहेत तर ते कन्वर्ट नाही झाले तर एनिवे त्याचा यूज नाहीये. एक सो माझं आपलं तुम्हाला बघायला लागेल की आपल्याला चांगल्या क्वालिटीचे लोक येत आहेत आणि ती हायर क्वालिटीची येत आहेत, त्यामुळे ते लुक अलाइक मध्ये तुम्हाला ती मिळतात की नाही हे तुम्ही चेक करा, असं माझं म्हणणं आहे. दुसरं माझं म्हणणं काय की थोडंसं मी एक ऍड करतो याच्यात की हा पॉईंट याच्या विसरायच्या अगोदर, मला 100 क्वालिटी लीड आले ना तर ते मला मला वेबिनार अटेंडन्सच्या नाही, कारण आपण ह्याच्या अगोदर पण केले होते त्यावेळी 100, 120, 130 होते. म्हणून मला वाटते की हे पण एकदा ट्राय करून बघूया आपण की नॉन सिरियस क्राऊड येतोय किंवा टाइमपास करणारा क्राऊड येतोय असं मला थोडंसं वाटायला लागलं याच्यातलं जो वेबिनारला येतोय तो मॅक्सिमम कधी होतो माहितीये का, ज्या वेळेला तुम्ही बजेट वाढवता आणि फेसबुकला ते कन्झ्युम करायचं असतं त्यावेळेला तो बकवास क्वालिटीचा देतो. तर त्यावेळेला पण मी पल्लवीला पण सांगितलं होतं तुम्हाला जर 120 लोक जर अटेंडन्सला येत आहेत तर दॅट इज नॉट अ बॅड नंबर, कारण तुम्ही एनिवे 10, 12, 15च करताय तर तो बॅड नंबर नाही आणि ते 90 लोक नाही करतायत पण तुम्ही तुमच्या कन्व्हर्जनवर जातोय. सो तो प्रॉब्लेम आहेच, पण तुम्ही तो परत चेक करा की लाईक डॉक्टर सेड इनफॅक्ट ही रिइटरेटेड दॅट ओनली की क्वालिटी आपल्याला पाहिजे, तुम्ही नंबरवर थोडंसं कमी फोकस. मी मॉडेल पण एक तयार करायला सांगितलं होतं लास्ट मंथ मध्ये की 49 रुपीजचं किंवा 99 रुपीजचं एक ते आय होप तुम्ही तयार करून ठेवला असेल. पेज तयार ठेवलेलं आहे, आपलं डिस्कशन झालं त्यावरती आणि व्हिडिओ साठी आपण पॉज वरती टाकलं, ते पॉजवर ठेवलेलं आहे ते तुम्ही लगेच ट्राय करून घ्या. एक दुसरं आपण मागच्या मीटिंग मध्ये आपलं बोलणं झालं होतं की तुम्ही लिंक्डइन मध्ये एक चालू करणार कॅम्पेन, ती केली का? आमची ऍक्टिव्हिटी चालू झाली आहे पण पुढच्यासाठी डिपेंडन्सी आहे. मी प्रदीप सरांशी वारंवार बोललोय की डिपेंडन्सी काय डिपेंडन्सी म्हणजे आपल्याकडनं मॅनपॉवर प्रोव्हाइड नाही झालं. कशासाठी? कोऑर्डिनेशन फर्स्ट कॉल जो पण त्यांच्याकडनं सपोज पण तो डिफरन्स कसा होतो? नाही सर, डिफरंट आहे. फनल बिल्ड केलं ते B2Bचं बिल्ड केलेलं आहे ज्यामध्ये स्पेसिफिक स्क्रिप्ट क्रिएट केलेले आहेत आणि त्या स्पेसिफिक स्क्रिप्टच्या अंडर आपण B2B मध्ये सेल करावा असं अपेक्षित आहे. पण B2B का सेल करतोय आपण? क्लायंट घेतोय ना आपण. तर कस्टमर इंडिव्हिज्युअल जरी असेल तरी तो बिझनेस कॅटेगरीतला आणायचा प्लॅन करतोय, त्यामुळे ते B2B2C असं फनेल बिल्ड केलंय ते. नाही तर तुम्ही मला ते दाखवा पहिली गोष्ट. सी आय हॅव बीन डुईंग लिंक्डइन फॉर लॉंग टाइम. ओके राईट. आणि तर त्याच्यामध्ये तुम्ही तो माणूस जो आहे ना, आपण त्या माणसाला जो पेशंट आहे ना तो माणूस पेशंट म्हणूनच बघायचा आहे आपल्याला. तो बिझनेस करतोय की नाही करतोय तो माझा हे नाहीये आणि आय डोंट एक्सपेक्ट टू मेनी नंबर्स, पण जर तो एक आपण चॅनल घेतोय तर त्याला आपण ऍज अ पर्सनच करायचंय. तुम्ही इमेल करताय की नुसती ऍड दाखवताय तो आपण बघूया आपण. सो सिन्स इट वॉज डिस्कस तुम्ही करताय तर तुम्ही तो चालू करून त्याचे नंबर्स दाखवा ना 1 महिन्याचे. तर कसं करणार, आपण जे फनल बिल्ड केलंय ना त्यामध्ये अपॉइंटमेंट बेस्ड फनल केलेलं आहे की मला इंटरेस्ट आहे, मला तुमच्या वेबिनारला यायचं टाइम नाही आहे आणि त्यामुळे मला माझ्या वेळेनुसार तुम्ही अवेलेबल पाहिजे, तर अपॉइंटमेंट बुक करून तुम्ही मला अटेंड करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. अपॉइंटमेंट बुक करून नाही, अपॉइंटमेंट तो पेड करून येतोय ना. हो, पेड करूनच ना, पण त्यासाठी आपल्याकडे सर इंग्लिश स्पीकिंग इथं रिसोर्सची गरज होती. ती डिपेंडन्सी मी सरांना सांगितली होती की अटेंड कोणीतरी करायला पाहिजे चांगलं. बरोबर. नाही आता याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक हे देतो की तुम्हाला जर इंग्लिश मला नाही मिळत आहे असं नाहीये की मी त्या याच्यामध्ये चूज करू शकतो की लिंक्डइन मध्ये पण मराठी बोलणारा माणूस आहे आणि तो मराठीवाला बुक करू शकतो. मला जर टेस्टच करायची, व्हॉट वी आर सेइंग इज की यू टेस्ट इट. विल नॉट गो इनटू टू मच ऑफ दॅट आर्ग्युमेंट की ते करायला पाहिजे. मी म्हणतो की तुम्ही ते टेस्ट करून घ्या, लेट अस फेल, विल फाईन ट्यून इट. ओके. तर एक पॉईंट मागासता मला आय वॉन्ट टू गो बॅक टू दॅट पॉईंट. सो लुक अलाइक ऑडियन्स आपण जे घेतलेलं आहे, जे आपले पेड कस्टमर्स आहेत त्यांच्याच डेटाबेसवरती घेतलंय. सो आपण सगळा डेटा अपलोड नाही केलेला आहे, त्यामुळे तो फाईन ट्यून्ड आहे. पण आपण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पेइंग कपॅसिटी जे आहे ना की दोज हु आर फ्रिक्वेंट फ्लायर किंवा हाय नेटवर्थ प्रोडक्ट्स विकत घेण्यात इंटरेस्टेड वगैरे असतील
तर अशा लोकांना आपण फनेलमध्ये आणायचा प्रयत्न करू. नंबर्स गेम खेळायच्या ऐवजी क्वालिटी गेम आपण पुढचे खेळून बघू. आणि Perfect. दॅट विल बी ऍटलीस्ट फॉर 2 to 3 months सर. एका महिन्यात नाही उत्तर मिळणार आहेत. नाही, तुम्ही करा तर सुरू, मला एक महिन्यात रिपोर्ट पाठवा. हा, तुम्हाला रिपोर्ट रिअल टाइम मिळेल, पण एक एक्सपेरिमेंट जर आपण करतोय तर तो एक्सपेरिमेंट सर तो निदान लिहून ठेवा की तो एक्सपेरिमेंट आहे, संपला. येस येस ओके. येस. दुसरं आपण एक मिनिट सर, सॉरी ते मीटिंग असलं की त्याला येऊन उभारायची हाऊस असते इकडे. ओके, मला एक सांगा, तुम्ही जिथे जिथे हिंदीचं मार्केटिंग करताय तिथे आपलं 2023 ऑक्टोबर मध्ये डिस्कशन चालू होतं की आपल्याला तिथे टेस्टिमोनियलचं हे 1 महिना अगोदर सुरू करायचं. हो, इफ यू रिमेंबर, आपल्याकडे जर हो. 3च टेस्टिमोनियल हिंदीमध्ये तर ते 3 दाखवा. आणि आपल्याला एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की जरी हिंदी स्पीकिंग असेल आणि तो हिंदीमध्ये घेणार असेल तरी आपल्याकडे 15,000, 16,000 किंवा 4-5 हजार टेस्टिमोनियल्स आहेत. ओके, आणि ते मराठीमध्ये जरी त्यांनी लिहून दिलेले असतील तर मला ते ट्रान्सलेट करून हिंदीमध्ये लिहिता येतात. तर यामध्ये हा पॉइंट डिस्कस झालेला होता की आपण ट्रान्सलेट करून टाकू शकतो. आता जर तुम्ही टेस्टिमोनियल बघितले, हिंदी, मराठी, इंग्लिश तिन्हीच आपण टाकतो. पण मला रिलेशनचा सवाल आहे यामध्ये की हिंदी स्पीकिंग कम्युनिटी स्पेसिफिकली हिंदी सरनेमच्या लोकांबरोबर जास्त असोसिएट करतात, त्यामुळे आपण हिंदीच्या कॅम्पेनमध्ये तेच वापरतो. मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला तिथपर्यंत येण्यासाठी तुमच्याकडे जर आज 100 आतापर्यंत ऍटलीस्ट 500 लोकांनी तर केलं हिंदीमध्ये. 500 टेस्टिमोनियल नाही आहेत सर. 500 लोकांनी केलं एनरोलमेंट आहेत, असतील फॉर शुअर असतील. तर आता सी व्हॉट आय एम सेइंग इज की तुमच्याकडे टेस्टिमोनियल 50 आहेत, नसतील तर घ्या. माझं म्हणणं काय, 200 आपल्याकडं हे इमेजेस आहेत आणि आपल्याकडे रेसिडेन्शियल आतापर्यंत अटेंड केलेले 112 लोक आहेत. त्यांच्यापैकी 75 जणांचे व्हिडिओ आपल्याकडे 75 लोकांचे व्हिडिओ आहेत आपल्याकडे. तो डेटा तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलेला नाहीये किंवा तो प्रोसेस नाही झालेला. दिस इज द फर्स्ट थिंग. कारण मला माहिती आहे की आतापर्यंत आपल्या मागच्या जानेवारीमध्ये 4 झाले आपले रेसिडेन्शियल. 4 आपण हिंदीचे रेसिडेन्शियल घेतले. ऍव्हरेज 28 ते 30 लोकांचा नंबर होता, म्हणजे 120 लोक आले. आणि त्या 120 मधले जरी मी अटेंडी सोडून दिले तरी 75 लोकांचे 100% आपल्याकडं हे आहेत. आणि कमीत कमी 200 ते 250 लोकांचे हे आहेत आपल्याकडं बिफोर आफ्टर. म्हणजे माझं एवढं होतं, नंतर एवढं झालं, एवढं होतं, एवढं झालं. आणि कमीत कमी आपल्याला 300 व्हॉट्सअप मेसेजेस मिळू शकते की ज्यांनी व्हॉट्सअप वरती टाकलेला आहे. डॉक्टरांकडनं जर का तो डेटा मागितला आपण किंवा आपण ग्रुपवरनं काढला तर आपण मला काय वाटतं की आपण तो जो फॉलोअप आहे किंवा ती जी रिक्वायरमेंट आहे त्याला जुर्रत म्हणतो ना आपण, जुर्रत नाहीये. नाही तर माझं तुम्हाला सजेशन, तुम्ही नोट करा आणि ते लगेच इम्प्लिमेंट रेकॉर्ड होते मीटिंग लगेच. म्हणजे पण रेकॉर्ड झाली तरी ती तुम्हाला इम्प्लिमेंट ऍक्शनेबल येईल. तुम्हाला ती उद्या इम्प्लिमेंट करायची असं माझं सजेशन. आणि त्याला जास्त वेळ लागणार नाही. मी काय म्हणतोय, तुमचं पॉईंट बरोबर आहे की ते हिंदी नावं असतील तर, पण हिंदी 4 नावामध्ये मला 2 मराठी टाकता येतील जी आपली आहेत. आणि त्याच्यामध्ये लँग्वेज बॅरियर नाहीये. कस्टमर तो बघत नाही की फक्त हिंदीच असेल तरच तो कन्वर्ट झाला नाही. असं तुम्ही प्लीज मनातनं काढून टाका. माझ्याकडे जर 75 हिंदी नावं आहेत ना, तो 75 वाचत नाहीये, तो 25 बघेल आणि येईल. सो मला ऍक्शनेबल, मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही जिथे जिथे हिंदीचं करताय तिथे तुम्ही रील्स, युट्यूब 5 सेकंदाचे 30 सेकंदाचे जे आहेत ना, त्याचं एक बजेट त्यांनी पास पण केलेलं होतं. तुम्ही ते चालवा. तुम्ही जितके लीडसाठी त्यातनं लीड नाही आला तरी चालेल. आणि मी तुम्हाला ते सांगितलं होतं की तुम्ही त्याचा रिपोर्ट द्या की हे अवेअरनेससाठी करतोय, ते तुम्ही चालवा. त्याचं बजेट त्यांनी मला वाटतं पासही केलं होतं. आणि त्यावेळेला मी 25,000 सांगितलं होतं की 25,000 ते नुसतं त्याच्यानी फक्त ते रील्स दाखवण्यामध्ये घाला. कारण तुमची क्वालिटी तेव्हा इन्क्रीज होणार आहे की जेव्हा त्याचा ट्रस्ट फॅक्टर आहे. त्या ट्रस्ट फॅक्टरवर मी दुसऱ्या बोलतो. पण मला काय पाहिजे की तुम्ही जे रिव्ह्यूज आहेत, व्हिडिओज आहेत, टेस्टिमोनियल आहेत, ते लगेच उद्यापासून जितक्या सिटीजमध्ये किंवा जिथे जिथे तुम्ही दाखवताय तर तुम्ही अजून एक गोष्ट करायची आहे की ज्या सिटीज मधून तुम्हाला चांगले लीड झालेले आहेत त्यातल्या टॉप 20 सिटीज मध्ये तुम्ही तो बजेट चालवा. पॅन इंडिया नका करू. तुम्हाला कमी असेल त्या 20 सिटीज मध्ये चालवा. जास्त जॉईनिंग लीड आहे हे करता येईल तुम्हाला. आता जस्ट टू ऍड टू दिस पॉइंट अग्रीड, अवेअरनेस कॅम्पेन करून घेऊयात आपण, त्यात काही चॅलेंज नाहीये. आपण ऑलरेडी आत्ताचे आपले जे कॅम्पेन्स असतात त्यामध्ये रील्स वापरतो, टेस्टिमोनियल इमेजेस वापरतो, डॉक्टरांचे व्हिडिओज वापरतो,
रेसिडेन्शियलचे व्हिडिओज वापरतो आणि त्यातनंच लोक येतात. म्हणजे हे टेस्ट केले अवेअरनेसचा पॉईंट घेतला मी अवेअरनेसचे कॅम्पेन रन करतो. मी काय म्हणतो अजून एक काय म्हणतोय त्याच्यामध्ये जे ब्रँड केलेले व्हिडिओज आहेत, प्लीज अंडरस्टँड, हे नाही म्हणत आहे. ब्रँड अनब्रँडेड व्हिडिओज जे आहेत ते चालवा. मी तुमचे व्हिडिओज बघितले होते, त्याच्या मागे तो आपला बोर्ड आहे आणि मग तो बोलतोय, अशी पण चालवा तुम्ही. ते अनब्रँडेड जे आहेत ना ते तुम्ही चालवा. एंडिंगला त्यांचं येऊ द्या आपल्याला की DFF आहे, वर एखादा छोटासा लोगो असू दे तुमचा, पण तुम्ही अनब्रँडेड व्हिडिओज नाही आहेत माझ्याकडे, आमच्याकडे आलेले नाही आहेत अनब्रँडेड व्हिडिओज. रेकॉर्ड केलेले आहेत ते कसे आहेत? ब्रँडेडच येतात ना मोस्टली. येतात ते संपदा मॅडमने ऑक्टोबरच्या सेशन मध्ये मोबाईलमध्ये कॅन्डिड घेतले होते, ते पोहोचले नाहीत वाटतं तुमच्या. करतो मी, पण मी तर नाही बघितले जेवढे आहेत ते ठीक आहे. अनब्रँडेड आपल्याकडे नाहीये. दुसरं मी तुम्हाला अजून एक सांगतो की तुम्हाला ते करायचंय, कारण आम्ही दुसरी एक स्टेज आणतोय. तुमच्याकडे डॉक्टरचा डेटा असेल पूर्ण, हिंदी डॉक्टर्स. हो, डेटा इन द सेन्स डेटा म्हणजे जे हिंदीचे डॉक्टर्स आहेत, तुम्ही गुगल प्लेसेस वरनं जर काढला तर हिंदीचे जे आपले डॉक्टर्स नाही ऑल ओव्हर इंडियामध्ये त्याचा एक डेटाबेस असेल बघा. तुम्ही कुठून तरी ऑडियन्स डॉक्टरचं ऑडियन्स तुम्ही बिल्ड करा म्हणताय. डॉक्टरचं ऑडियन्स मला पाहिजे, डॉक्टरांचं ऑडियन्स. ज्या सिटीज मध्ये तुम्ही ह्या 50 असं धरूया की 50 सिटीज मध्ये तुम्ही अवेअरनेस किंवा ब्रँड अवेअरनेसचा व्हिडिओ दाखवणार, त्या व्हिडिओज मध्ये त्या सिटीज मध्ये डॉक्टरांचा डेटा फक्त डॉक्टर म्हणजे तुम्ही ते सिलेक्ट करू शकता फेसबुक असेल तर, बरोबर आहे. त्या डॉक्टरांच्या डेटाला डॉक्टर भाग्येश यांचा जो ब्रँडवाला व्हिडिओ आहे डॉक्टरांनाच फक्त तो तुम्ही चालू करायचा. त्याचं तुमच्या ह्या क्वालिटी ऑफ लीड बरोबर कनेक्शन नाहीये, तो मी तुम्हाला नंतर सांगतो, तो तुम्ही चालू करा. ओके, त्या डॉक्टरांना दिसलं पाहिजे फक्त की हे डॉक्टर असं काम करतात. ओके, मग 1 महिन्यानंतर मी तुम्हाला सांगेन की काय करायचं त्याच्यावर. ठीक आहे, ओके, ठीक आहे. दुसरं आपला जो कीवर्ड आहेत, कीवर्ड जे आपले इथे आता आपण जर सर्च मारला गुगलमध्ये, तुम्ही लगेच काय करा की जे 5 कॉम्पिटिटर्स आहेत आपले त्यांचे कीवर्ड टाका त्याच्यामध्ये पेडमध्ये. प्रमोद त्रिपाठी हा कीवर्ड टाका. आज डायबिटीज फ्री फॉरवर्ड टाकलं तर मला वेबसाईट प्रमोद त्रिपाठींच्या वेबसाईटवर घेऊन जाते, माहितीये का तुम्हाला? माहिती आहे सर, कारण आपल्या कीवर्ड वरती ते बीड करतायत. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी कीवर्ड वर ते बीड करतायत, डायबिटीज फ्री फॉर वरती ते बीड करतात. माहितीये तुम्हाला? हो, ऍब्सोल्युटली माहिती आहे. आम्ही आपला अकाउंट ब्लॉक्ड आहे सर. कुठला अकाउंट ब्लॉक? गुगलचा अकाउंट का ब्लॉक आहे? डॉक्टर व्हेरिफिकेशन साठी टेक्निकल. बाकीचे जे कीवर्ड आहेत म्हणजे फ्रीडम फ्रॉम डायबिटीज पण ब्लॉक आहे. नाही, आपलं गुगलचं ऍड्स अकाउंट ब्लॉक्ड आहे. एसईओ नाही गुगल म्हणजे गुगल नाही, आपलं 3 महिन्यापासून ब्लॉक्ड आहे. कम्प्लायन्स साठी ब्लॉक. बरं, तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला सोल्युशन देतो. तुम्ही काय करा, तुमचं दुसरं एक अकाउंट घ्या कुठलं पण, आणि त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ झाला रॉ टेस्टिमोनियल्स. आपण काही विकत नाहीये, फक्त आपला तो व्हिडिओ चालला पाहिजे. हे करता येईल? ठीक आहे, कारण ते समजा पिकॉक किंवा तुम्ही डायबिटीज वगैरे टाकलं ना वर्ड, मग तो कधी तो ते लोक ब्लॉक करतात आणि तो असा झालाय असं मी अज्युम करतो. किंवा तुम्ही सर्टिफिकेट नाही दिलं व्हेरिफिकेशनसाठी. कुठला प्रॉब्लेम काय? डॉक्टर्स व्हेरिफिकेशन डिनाईड म्हणून प्रॉब्लेम आलेला आहे. त्यावरती गायत्री मॅडमना पण मी पाठवलं, आणि गव्हर्नमेंटची जी एनलिस्टेड साईट असते त्यावरती आता गुगल व्हेरिफिकेशन करतं की हा डॉक्टर इथे प्रेझेंट आहे का. अख्खं ब्रँडिंग तर ते अख्खं ब्रँडिंग डॉक्टर भाग्येश कुलकर्णी आणि ही इज द पार्टनर, त्यामुळे ते व्हेरिफिकेशन 4-5 वेळेला ऑलरेडी ब्लॉक केलेलं आहे त्यांनी, आणि त्याचा मेल पण मी पाठवला. प्रॉब्लेम आपल्या साईड. ठीक आहे. मी काय म्हणतोय, तुम्ही दुसरं एक घ्या चॅनल, त्यातनं रॉ व्हिडिओ टाका. दुसरं चॅनल टाकलं ना, बिझनेस आपला कनेक्टेड पिक्सेलची आहे. गुगल ऍड्स, अनालिटिक्स, सर्च कन्सोल आणि माय बिझनेस, गुगल माय बिझनेस, या सगळ्या प्रॉपर्टीज इंटरकनेक्टेड असतात. आता तो नका करू, दुसरा कुठला तरी यूज करा. नाही सर, मग पिक्सेलला फीडबॅक कसं जाणार? नका करू कसं आहे? तुमची वेबसाईट व्हेरीफाय नाही झाली तर ऍड्स रन करू देत नाही. फक्त डॉक्टरांचं नाही आहे, बिझनेस व्हेरिफिकेशन आहे, त्यानंतर इंडिव्हिज्युअल व्हेरिफिकेशन आणि वेबसाईट व्हेरिफिकेशन आहे. ते तिन्ही व्हेरीफाय झालं तरच होणार आहे. नाही, तुम्ही म्हणताय ना, जो तुमचा पिक्सेल वगैरेच आहे ना, तो तुम्ही मला सांगा की तुम्ही पिक्सेल हे करून आतापर्यंत काय अनालाइज करून सांगितलं? गुगलच्या ऍड्स आपल्या चालू होत्या सर, कॅम्पेन चालू होते, लीड्स येत होत्या रेग्युलर. ठीक आहे, तुम्ही फेसबुकवर आणि इन्स्टावर टाकू शकता.
हा तिथं टाकतो ना मी, मगाशी म्हटलं ओके म्हणून, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तुम्ही ते टाकून द्या लगेच. आणि टेस्टिमोनियल्स आणि जे आहे ते तर टाकू शकता. तुम्ही एक पेज बनवलेलं आहे, त्याचं टेस्टिमोनियलचं जे आहे ते तुम्ही सगळे मिक्स करून ते 500-400 जे काय आहे ते टाका. ओके, नो प्रॉब्लेम. आणि ते जो तुम्हाला सांगितलं तो चेक करायला की लुक अलाइक जो आहे ना, हा लुक अलाइक आहे ना, हा इझियर वे आहे टू ब्रॉडन इट ऍक्च्युली. ते लोक काय करतात, त्यांच्या फ्रेंड सर्कलला दाखवतात फक्त. ते बेसिकली ते काय करतात फेसबुकमध्ये, ते दाखवतात आणि तुमचे पैसे संपवून टाकतात. ओनली दॅट. यू इन्क्रीज द व्हॅल्यू, यू इन्क्रीज द मिस्टेक आणि त्याला डायरेक्ट घ्या. लुक अलाइक मध्ये नका जाऊ. लुक अलाइक मध्ये तो काय करतो, त्याचा तर आपण फक्त लुक अलाइक नाही वापरत, आपण कस्टम ऑडियन्स वापरतो. इंटरेस्ट बेस्ड ऑडियन्स प्लस लुक अलाइक असं कस्टम बेस वापरतोय. तुम्ही म्हणताय तो पॉईंट मी लुक अलाइक ऑडियन्स त्यातनं काढून टाकतो, आपण कस्टम ऑडियन्स वरती रन करतो. कस्टम ठेवा. ठीक, येस. तेवढं लगेच करून टाका. आणि हे रील्स आणि हे इन्स्टा. अच्छा, त्याच्यानंतर आपलं जी वेबसाईट तुम्ही एक पेज लँडिंग पेज हिंदी बनवलंय का? हो. ओके, तर जो एक काय करा माहिती का, युट्यूब मध्ये फक्त एक सेपरेट व्हर्जन घ्या. DFF हिंदी आहे का वेगळा? एकच आहे, काढलंय. नाही, DFF हिंदीचं चॅनलच आहे ना वेगळं. वेगळं चॅनल आहे. तो चॅनलमध्ये आपले सगळे ब्रँडेड व्हिडिओ डॉक्टरांचा एक कॉल करून पॉडकास्ट आहेत त्या चॅनलमध्ये, मोस्टली सगळे हिंदीचे पॉडकास्ट आहेत आणि डॉक्टरांचे इन्फॉर्मेशनचे व्हिडिओज आहेत. तुम्हाला मी अजून एक इनपुट देतो. तुम्ही दर महिन्याला आम्हाला रिपोर्ट देताय का एक इनसाइट्सचा? इनसाइट्स नाही देत, पण मार्केटिंगचा रिव्ह्यू पर मंथ जातोय. नाही, तुम्ही काय करा, एक ना फेसबुक, युट्यूबचा असेल तर गुगलचा, इन्स्टाचा जो काही आहे त्याचा एक ना इनसाइटचा एक रिपोर्ट द्या. फॉर युअर बेटरमेंट. तो रीड करतील ते नाही करतील तर वेगळा प्रश्न आहे. पण तुम्ही हो, आमच्याकडे रेडीच असतो. प्रत्येक महिन्याला डेटा अपडेट होतो आणि मार्केटिंग टीमला दिला जातो. रिपोर्ट नाही होत आहे, मध्ये आमच्या मीटिंग प्लॅन्ड होत्या त्या नाही झाल्या. नाही, तुम्ही काय करा, तो तुम्हाला 1 तारखेला किंवा 3 तारखेला तुम्ही तो तसाच पाठवून द्या. प्रिंटेड. ठीक, प्रिंटेड पाठवून द्या. ठीक आहे. नो बिग डील ना, प्रिंटेड पाठवता येईल. नाही, प्रिंटेड म्हणजे तिकडं प्रिंटेड पाठवू म्हणताय. हा, म्हणजे जर जमत प्रिंट काढून प्रिंट काढतो तुम्ही पाठवा, त्याला ईमेल करा. तो रेडी असतोच असा, पण कारण अकाउंट्स डिपार्टमेंटला आणि मार्केटिंग डिपार्टमेंटला नंबर्स लागतात, त्यामुळे ते अपडेटेड असतो रेग्युलर. सो आता डॉक्टर भाग्येशचं आता ते नाही आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे की ब्रँडिंग मध्ये अजून काय करायला पाहिजे, आणि हे जर माझं खाली जाते तर यू शुड गिव्ह द इनपुट. हा स्ट्रेट फॉरवर्ड त्यांचा म्हणण्याचा हा उद्देश आहे, विच आय अग्री, आणि विच यू कॅन डू दॅट व्हेरी वेल. तुम्ही ते करा. एक ओके, टेक इट ॲज अ की हा हे आपल्याला इनपुट करायचं. आणि हे जे दुसरे ज्या गोष्टी सांगितल्या ना, व्हिडिओ लावायचे किंवा डॉक्टरांचं करायचं किंवा ते करायचंय, ते तुम्ही लगेच उद्या इम्प्लिमेंट करून टाका. आणि क्वालिटी आपल्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी. ओके, आणि तुम्ही परत अजून एक काम करा, गो थ्रू दॅट होल थिंग अगेन युअरसेल्फ. आणि उद्या आम्हाला द क्वालिटी ऑफ द लीड हा प्राइस वाढलेला आहे किंवा जो काही झालेला आहे, त्याच्यामध्ये अजून थोडंसं कॉम्पिटिटर्स काय इन्साइट्स मध्ये ना कॉम्पिटिटर्सची नावं येतात. वापरतो आपण ते, पण नाही वापरतो म्हणजे काय करतो, मला आता गुगलमध्ये कस्टम ऑडियन्स मध्ये आपण ऍक्च्युली दोज हु हॅव लाईक कंटेंट रिलेटेड टू आर. नो, आय एम नॉट सेइंग दॅट. गुगलमध्ये कसं येतं की मला दाखवतो तो की दुसरे लोक किती पैसे खर्च करतात. हो, ओके, आय वॉन्ट यू टू यूज सम सर्वेलन्स, म्हणजे स्पायफू किंवा जसे जे हे आहेत त्याचा 1 महिन्याचं सबस्क्रिप्शन घ्या. आय एम शुअर यू मेक इनफ मनी. तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये जाऊन नाउ दिस इज अ गोरिल्ला टेक्निक विच वी यूज. ओके, सो व्हॉट आय विल डू इज आय विल गो टू द पेड सर्व्हिस ऑफ द स्पायफू, आणि त्याच्यामध्ये मी काढतो की कॉम्पिटिटर सगळे काय करतात माझ्या फील्डमध्ये, माझ्या एरियामध्ये. तो पेडवाला रिपोर्ट करतो, तो 2-2.5 हजार रुपयाला येतो, कधी 10,000 रुपयाला पण येतो. तो तुम्ही करा. त्याच्यामध्ये तो कीवर्ड्स, ऍड्स, काय चाललंय, त्यांचे कुठली ऍड चालते, त्यांचे फनल 10 चालत असते पण त्यांची चालते कुठली, हे सगळं डिटेल ना तुम्हाला मिळणार. आता हा $1 बिलियन हे आहे, पण तो तुम्ही करा आणि तो आम्हाला पाठवा. ठीक आहे. ओके, आणि हे तुम्ही लगेच करा, कारण काय होणार आहे की आपल्याला ते समजेल की ते दुसरे लोक ज्याच्यामध्ये पैसे टाकून दमले ते आपल्याला करायचे. तिसरं लगेच करण्यासारखं आहे की तुम्ही त्रिपाठी आणि त्यांच्यासारखे आपले जे कॉम्पिटिटर्स एरिया वाईज आहेत, एरिया वाईज, प्लीज अंडरस्टँड, नॉट कॉमन, त्या एरिया वाईज मध्ये जिथे आता लगेच, म्हणजे आज रात्री जमलं तर लगेच
आपले कॉम्पिटिटर्सचं नाव टाका आणि त्याच्यापेक्षा बेटर आपलं बिट टाका त्याच्यावर. नंबर 1 पोझिशनवर यायला पाहिजे किंवा नंबर 2 आला तरी चालणार आहे आपल्याला. हे तुम्ही लगेच सुरू करा. टिल द टाइम वी डू अदर थिंग्स अँड गेट द नेम ऑफ. ओके, ठीक आहे. म्हणजे डॉक्टरांना लगेच दिसायला पाहिजे की आपला नंबर वर येतोय त्रिपाठींचा टाकला. DFA आल्यानंतर आपला नंबर 1 यायला पाहिजे. ठीक आहे. डॉक्टर भाग्येश टाकल्यानंतर नंबर 1 यायला पाहिजे. डायबिटीज आल्यानंतर नंबर 1 यायला पाहिजे. ह्या 4-5 गोष्टींसाठी तुम्ही ते बजेट तुमच्याकडे आहे ते तुम्ही स्पेंड करा आणि SEO मध्ये नंबर 1 यायला पाहिजे. दॅट विल बी अ मेजरिंग. नाउ वेदर इट इज हेल्पफुल ऑर नॉट हे आपण नंतर बघूया 1 महिन्यानंतर. आता जी फायर आहे त्या फायरला बुजवणं काम इम्पॉर्टंट आहे. ते तुम्ही लगेच करा. असेल तर नसेल तर मागू ना. तर ते तुम्ही करा आणि जिथे जिथे आपल्याला त्रिपाठी किंवा त्रिपाठीचं नाव आलं तरी पहिलं आपलं यायला पाहिजे. DFFचं असतील तर आपलंच यायला पाहिजे. व्हॉट एव्हर इज द कॉस्ट. सी हे चेक कोण करणार आहेत मला सांगा. हे चेक करणारे कोण आहेत? डॉक्टर भाग्येश आहेत. बिकॉज इट मॅटर्स टू हिम की ते कुठून येते. बरोबर आहे. जो एंड युजर आहे त्यांनी ते किती लोक डायरेक्ट डॉक्टर भाग्येश बघणार आहेत. दे आर नॉट गोइंग टू मेजर इफ इज ऑन द 4th प्लेस और 3rd प्लेस. ही इज ओके. ते बघितलं त्यांचं नाव आलं ते क्लिक करते आणि जातील वेबसाईट. तुम्ही ही गोष्ट लगेच करून घ्या आणि ह्याला लॉजिक आहे नाही हे नंतरची गोष्ट आहे. तुम्ही हे करून घ्या. बरोबर. 100%. सर ही सेड इट व्हेरी करेक्टली. सध्याची फायर बुजवणं सागर सर मे बी इट इज लिटिल बिट ऑफ डिस्कशन. मे बी तुमच्या थोड्याशा आयडिओलॉजीज किंवा तुमच्या लॉजिकच्या थोडेसे प्लस मायनसेस असतील. बट somehow we need to be little flexible. त्यामुळे आपण परत डिस्कस करू यानंतर. आणि मला एक जे लक्षात आलं ना सागर सर म्हणजे सर मला व्हॉट आय अंडरस्टूड फ्रॉम ऑल दिस कन्व्हर्सेशन पॉईंट ऑफ व्ह्यू ना की तुम्हाला जर आठवत असेल आपण एक 5-6 महिन्यापूर्वी आपण ठरवलं होतं की दर महिन्याला एक डिजिटलची एक मीटिंग पण आपल्याला ठेवायला पाहिजे डिस्कशन पॉईंट ऑफ व्ह्यू. टू बी फ्रँक ना सर जे लॅक्युनस फ्रॉम आपल्याकडे इकडे मार्केटिंग सेल्स कडनं पण जे दिसतात ना किंवा जे लॅक्युनस तुम्हाला जाणवतात किंवा ज्या रिक्वायरमेंट्स मीट होत नाहीयेत ना तर त्या मीटिंग जर आमच्याकडनं सपोज कसं होतं ना सर शेवटी जे समोर येतात ना त्या गोष्टी होत राहतात. म्हणजे बऱ्याच वेळेला की कारण की मी जर 24 तासात 12 तास इकडे बसतोय ना 12 तासच मला इकडं आल्यावर एवढं काम पडतं ना की माझ्या डोक्यातल्या गोष्टी करायलाच बऱ्याच वेळेला मला वेळ मिळत नाही. तर आमच्याकडनं जरी त्या मीटिंग प्लॅन राहिलं ना तरी मला आता समजलं की मला जयंत सरांना मलाच थोडंसं कॉर्डिनेशन मध्ये राहायला पाहिजे किंवा टू बी फ्रँक ही चुका माझ्याकडनं पण आहेत. आता आमचे काही मार्केटिंग मॅनेजर्स असतील किंवा काही जे लोक आहेत ना तर त्यांना मी वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण ते तिथं काही गोष्टी कमी पडतात मला समजत नाही. पण त्या मिटिंगचा तुम्ही पण आग्रह धरा की सर आपली मिटिंग झाली नाहीये. मग सर जे असतील ना तुम्ही रिक्वायरमेंट स्ट्रेट फॉरवर्ड ठेवा आणि मी तुम्हाला जसं म्हटलं ना सर तुम्ही सांगा सर हे आपल्याला करायचं आहे ह्याचं बजेट एवढं आहे. कन्फर्मेशन अनुमोदन आपण जैन सर असतील त्यांच्याकडनं घेऊ. नितीन सर आहेत मी आहेत तुम्ही आहेत जे काही आहेत. पण तुम्हाला थोडं बोलावं लागेल. अग्रेसिव्हली बोलावं लागेल. अग्रेसिव्हली पुढे यावं लागेल. मी तुम्हाला जसं म्हटलं की तुम्ही तिथं तर थांबू नका. आणि गोष्ट एक रिक्वेस्ट आहे यामध्ये. सॉरी कट करतो तुम्हाला मध्ये. आपण जरी पॉइंट्स आणले तरी डिसिजन मेकिंग जे स्लो होतं ना त्यामध्ये म्हणजे आग लागलेली असते त्यावेळेला भाकरी भाजून घेतली नाही जात. डिसिजन मेकिंग मध्ये आपण मागं पडतो आणि त्यामुळे स्ट्रॅटेजीज फक्त पेपरवर राहतात आणि एक्झिक्युशनच्या वेळेला मग मी काय बोललो माहितीये का सर ह्या मीटिंग मध्ये कसं करायचं सर मी तुम्हाला काय बोललो सर जसं आता मी असं केलं का सर मी युजली ब्लेम गेम करत नाही. तुम्ही जेव्हा आता ह्याचा मुद्दा सांगितला गुगलचा ही गोष्ट मला चांगली माहिती आहे. मी काय लगेच अग्रेड केलं सर प्रॉब्लेम आपला टेक्निकल प्रॉब्लेम आपला. सेकंड जेव्हा आपण लिंक्डइनचं बोललो मी तुमच्याशी पण बोललो. टू बी फ्रँक मी नितीन सरांना पण त्या दिवशी एकदम म्हणजे वेगळ्या टोन मध्ये ह्याच्यामध्ये पण बोललो की जिथं तुम्हाला लक्ष घालायला पाहिजे तिथं तुम्ही लक्ष घालत नाहीये. आज पण ते समोर बसते त्यांच्या समोर सांगतो सर आज लिंक्डइनसाठी ज्या आपल्याला तो जो काही ह्युमन रिसोर्स पाहिजे होता सर त्याच्यावरती कोणाकडनं कामच होत नाही. बरोबर मीच बोलतोय कारण की गरज तुम्हाला मलाच असल्यासारखं वाटतं त्या गोष्टीची. मी तुम्हाला हे बोललो अब्रॉडच्या आपल्या ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल पण चाललं होतं. तिथं राऊंड क्वेश्चन मलाच वाटतं करायचं काय माहितीये का सर वाय आय एम आस्किंग यू टू टेक अ मीटिंग ना ह्या मीटिंग मध्ये ह्या सगळ्या गोष्टी इथं सगळ्या तुम्ही सरांपर्यंत ह्या गोष्टी बऱ्याच वेळा पोहोचत नाहीत. कारण काय होतं सर मला बॅकएंडचं काम पण टू बी फ्रँक ना सर दिसताना ते काम दिसत नाही पण तो बॅलन्स मेंटेन करायला काय फाटते ना माझं मला माहिती आहे बेसिकली. तुम्हाला एक चांगलं माहिती आहे सर अदरवाईज त्या सिस्टीम अशा राहून होणारच नाही. आता आमच्याकडनं तर फीडबॅक म्हणजे आमच्याकडनं फॉलोअपला कमी पडत नाही. तुम्हाला माहितीये एखादा पॉईंट जर तसं नाही करायचं तर कसं माहितीये का सर महादेवाला समजलं पाहिजे की खालच्या गेटवरती माझ्यासाठी भेटायला भाविक आले. नंदीला नमस्कार करत आहे सारखा. येस
ते होत नाहीये हा. सर, ते होत नाहीये. त्यामुळे काय होतं ना सर, तिथं त्या आपण काय होतं सर, त्या तिथं गोष्टी त्या तिथंच लपून जातात बेसिकली. तुम्ही सांगा ना सर, मला दर आठवड्याला एक 15 मिनिटाची मीटिंग पाहिजे, 20 मिनिटाची मीटिंग पाहिजे, आणि तुम्ही ते करून घ्या. तुम्ही डायरेक्ट भाग्य सरांना फोन करा. तुम्ही काय करा सर, सर हे असं बनवलं, एवढं बनवलं, मी बिलिंग पण चालू करतोय, पण मला अजूनही सर्व्हिस कडनं 2 लोक आले नाही. तुम्ही काय होतं सर, त्यांनी फोन करायची, तुम्ही वाट बघू नका सर. मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, तुम्ही नितीन सर सोडा, हे सर सोडा, तुम्हाला तुम्ही डायरेक्ट इंटरव्हेंट करा. आता सर मला पण जर गोष्टी पाहिजे असतील ना, तर तुम्हाला माहिती आहे तर मी ऍट भाग्य सरना पण विचारत नाही. जर मला मी म्हणजे ह्याच्यावर आलो तर सिंपल गोष्ट, मी तर डायरेक्ट अपोज करतो की नाही बाबा हे असं नाही, हे असं आहे, हे असं असं. मला मी इंटरव्ह्यू करतो. मी भागेश नियोगी सरांना मी त्या मागच्या आपल्या नोव्हेंबरच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं, तुम्ही लिंक्डइनचं चालू करा आणि तुमचे 10-15,000 20,000 पर्यंत जर बजेट असेल आणि ते तिथे अडकत असेल तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तुम्ही माझ्याशी बोला आणि तुम्ही ते चालू करा. लेट देम फेल. आपण थांबवायला 5 मिनिटं लागतील. तुमच्या लिंक्डइन मध्ये ऍड सुरू केल्यानंतर पण तुम्ही बोलत होते थोडा वेळ लागेल, एक दिवस लागेल. मी काय तुम्हाला म्हणतोय, लिंक्डइन मध्येही मला लँग्वेज चूज करता येते का नाही? येते. मी जर तिथे मराठी आणि हिंदी ठेवला आणि त्याच लोकांना दाखवलं, तर दाखवता येऊ शकतो का? नाही, दाखवू शकतो मी. तर मला हिंदी आणि मराठी, आणि तो आल्यानंतर माझा माणूस हिंदी मराठीमध्ये व्हॉट वी आर डुईंग इज, माझी एन्क्वायरी यायची आणि ती सायकल सुरू होणं, ती सुरू तर झाली. आज माझी कॅम्पेन तुम्ही म्हणताय चालू झालेली आहे, पण आय डोंट बिलीव्ह दॅट इट इज रेडी टू, म्हणजे क्लिक बटन चालू झालं आणि 5 मिनिटात चालू होईल असं नाहीये. तुम्ही थांबलात की तो इंग्लिशवाला येईल आणि तो बसेल आणि मग तो हँडल करेल. तुम्ही कशाला थांबताय? जर तुम्हाला पण माहिती आहे एवढ्या स्ट्रेट फॉरवर्ड गोष्टी होत नाहीत. आम्ही जो लुक, मी जर फनल अर्धवट सोडलं आणि लुक क्लोज नाही झाला, अल्टिमेटली सगळ्यांचेच एफर्ट्स आहेत. मी तुमचा टाइम पण घेतो सर. नाही, मी काय सांगतो तुम्हाला, मराठी आणि हिंदी तर चालू तर करू शकतो. हो ठीक आहे, मग हा फीडबॅक आम्हाला मिळाला पाहिजे ना, की ठीक आहे इंग्लिश नाही, मराठी हिंदी नाही सर, मराठी हिंदी बद्दल नाही बोलतो. चालू करू आता, तुम्ही म्हणताय चालू करू का चालू करू? एकच मिनिट सर, सॉरी. सॉरी. मराठी इंग्लिश हिंदी हा शब्द झाला नव्हता आणि मी पण मान्य करतो. मी तुम्हाला काय म्हणतोय, पण ती कॅम्पेन तुम्ही चालू करा. एक दिवस चालू झाल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी बंद करता येते, पण ज्या वेळेला माझ्याकडे ती चालू झाली ना, सो व्हॉट हॅपन्स इज वी आर रेडी टू टेक फॉरवर्ड. आपल्याला ते फॉलो करताना, पण ते जर झालं नाही तर पुढचं पण होणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, तुमचा पॉईंट तुमचा सर वेल टेकन. चालू करूयात आपण लगेचच, आम्ही चालू करून देतो. 2 पॉइंट्स, एक अवेअरनेस कॅम्पेनचं तुम्ही जे सांगितलं ते, आणि लिंक्डइनचं जे आता तुम्ही सांगताय की मराठी आणि हिंदीत चालू करा. विल स्टार्ट ऑफ विथ दॅट. इन-मेल कॅम्पेन आणि लीड जेन कॅम्पेन हे दोन्ही आपण इंग्लिशमध्ये चालू करा सर. मी तुम्हाला उद्या सर्व्हिस प्रोव्हायडरचा नंबर आणि नाव देऊन टाकतो. मी इनफॅक्ट तुम्हाला थोड्या वेळातच देतो, म्हणजे आज 12 वाजेच्या आतमध्ये मी तुम्हाला नाव आणि नंबर तुमच्याकडे येऊन जातील सर. सर मला मी इथं फक्त सर, मी 1 मिनिटामध्ये घेतो. मी तुम्हाला काय पॉईंट रेज करायचा प्रयत्न करतो सागर सर, लक्षात घ्या सर. मी हिरा नाहीये सर, मी झोरी आहे. पण आय विल रिपीट माय स्टेटमेंट सर. हिरा नाहीये सर, मी झोरी आहे. मला हिरे कळतात सर. प्रॉब्लेम काय होतं सर, तिथं ती जी गोष्ट त्या ह्याच्यापर्यंत जायला पाहिजे ना, ती गोष्ट त्यापर्यंत ती जात नाहीये सर. हा, त्यामुळे ती होते का सर, त्या मिसकन्सेप्शन होत आहेत की तिकडनं त्या गोष्टी येतच नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगतो सर, की ही आजची मीटिंग अरेंज करायला मी काय पापड बेललेत नाही, मला माहिती आहे टू बी फ्रँक. आय अंडरस्टँड. पण प्रश्न असा नाहीये सर की माझं तुमच्यावर काहीतरी प्रेम आहे, तुम्ही मला काही वेगळं देताय किंवा मी तुम्हाला काही वेगळं देतोय. मी माझं मूळ वाक्य करतो, बिकॉज मला हिरा समजतो सर आणि मी जोडी आहे. प्रॉब्लेम कुठे आहे, बाकीचे जे काही लोक आहेत ना, ते जे काही XYZ अजून काही, मी असं नाही म्हणत की तुमच्यापेक्षा भारी कोण नसेल किंवा तुमच्या, पण मला तुमच्या बरोबर काम करायला जो कम्फर्ट आहे ना, तो बाकीचे लोक देऊ शकणार नाही. त्यांची अवेलेबिलिटी, त्यांच्या त्या गोष्टी, त्यामुळे मला माहिती आहे BFFचं सक्सेस कशामुळे आहे ना सर, ते मला कोणी सांगायची आवश्यकता नाही, का की मी ती जर्नी मी उपभोगली आहे. मी त्यातला वन ऑफ द पार्ट आहे बेसिकली. तुमच्याकडनं ती होतंय काय ना सर, त्या गोष्टी त्या कम्युनिकेबल नसल्यामुळे ना, तर त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग प्रिज्युडाइज माइंडसेटनी घेतल्या जातात कधी कधी, किंवा त्या वेल टेकन घेतल्या जात नाही आणि तिथं समोर जे बघितलं जातं त्या गोष्टी घेतल्या जातात. मागच्या 3 आठवड्यापर्यंत जो मनुष्य म्हणजे सर ज्या हे करत होते, मी त्याचा रिव्ह्यू घेतल्यानंतर मला लक्षात आलं की जो आज आपण डिसिजन घेतला दीपकच्या बाबतीमध्ये सर, हा डिसिजन मी सर 15 दिवसापूर्वी आलो.
मी सांगितलं yes. पण ते माझं डायरेक्टली कोण ऐकलं जात नाही हम्म. मग मी म्हटलं ठीक आहे म्हणजे शेवटी मला काय तुम्हाला हे सबूत दाखवावं लागणार ना काय आपण जे म्हणतो ते एव्हिडन्सेस मग मी त्या मीटिंग घेतलं मी सगळं केलं हे केल्यानंतर मग मी सरांसमोर म्हटलं सर बघा हे अशा गोष्टी आहेत आता मी काय करू म्हटलं कसं करायला पाहिजे तुम्ही मला सांगा की तुम्ही म्हणता की हा भारी तो भारी पण असं नाही होत म्हटलं बेसिकली व्हेरी सेकंड डेला सांगितलं म्हणजे ट्रेनिंगच्या सेकंड डेला सांगितलं ते लोक सर ते 10 ते 6 वाजे आता मला परवा समजलं म्हणजे आपलं 22 तारखेला बोलणं झालं त्याच्यानंतर आपलं म्हणलं मी आता आलोच नाही. आपण त्यांना सांगितलं सरांना सांगितलं सो तुम्हाला माहिती आहे का मी सांगितलं म्हटलं मला जयंत सर मी तुम्हाला करू शकत होतो प्रश्न तो नाही होता बेसिकली पण कसं होतं सर ना मग मी सगळ्यांना सोडून मला तुम्हाला फोन करायचं मला मग तुम्ही जयंत सरांना काय फोन करा कशासाठी विषय काय कुठला ते त्याला फार वेगळ्या पद्धतीने फाटे फुटतात पण आता मला लक्षात आलं सर मला काही गोष्टीत अग्रेसिव्ह व्हावं लागणार आहे पण मगाशी जसं भाग्य सर म्हणाले ना सर की सर त्या तुम्ही पॉईंट्स ना तुम्ही कसं येऊन थांबायचं माहिती आहे का तुम्ही वेगळ्या टोन मध्ये यायला पाहिजे भाग्य सर मग तुमच्याशी बोलायचं आहे हे विषय तुमच्याकडनं फीडबॅक येत नाहीये तुमच्याकडनं हे होत नाहीये तुमच्याकडनं मला हे साधे नंबर्स पण मिळत नाहीये मी काम कसं करावं मी 4 गोष्टी अशा सांगितलं तुम्ही क्वेश्चन्स मध्ये जा लेट सिस्टीम शुड आन्सर म्हणजे मला भाग्य सरांना आन्सर करणे झाले त्यांना जेव्हा ते प्रश्न समजतील ना तेव्हा ते बरोबर बाकीच्या त्या डिपार्टमेंटल मॅनेजर्सला म्हणा किंवा त्या लोकांना म्हणा त्या लोकांना बरोबर ते कामाला लावतात गोष्ट कशी होते त्यांना ही गोष्ट समजतोपर्यंत ना सिस्टीम कोलमडलेली असते आणि मग तो कसा होतो की मग सिस्टीम कोलमडल्यावर मग रिस्पॉन्सिबल कोण आहेत ना मग त्या सगळेच रिस्पॉन्सिबल होतात आणि मग त्याच्याबरोबर गव्हाबरोबर दाणे पण दळले आणि याच्यामध्ये कसं आहे की जर भागेशरांना वाटतंय की तुमच्याकडून ते इनपुट येत नाहीये तर फर्स्ट टेक दॅट असं दिसते की नाही येत मग तुम्ही सांगायचं व्हॉट इज एक्सपेक्टेड हे मी करतोय तिथे डिफेन्स मध्ये जायचं नाही आपल्याला आपल्याला इथे दिसतंय की मला ह्या 4 गोष्टी मी लगेच करतो आपण याच्यावर 3 दिवसांचं परत बोलूया 7 दिवसांचं रिक्वायरमेंट सांगा तुमची आणि हे तुम्ही लगेच मी तुम्हाला अर्जन्सी का सांगितलं की तुम्ही ते करा आणि त्याचा फीडबॅक देऊन टाका की मी हे केलं आता 7 दिवस मला द्या कारण ते काम चालू होणार आहे ठीक ओके सो यात अजून एक पॉइंट म्हणजे अजून एक मुद्दा आहे की हिंदीमध्ये क्रेडिबिलिटी बिल्ड करण्यासाठी आपल्याला नॅशनल लेवलची PR एजन्सी घ्यायला लागेल सर विदाऊट PR हिंदीमध्ये क्रेडिबिलिटी होणार नाहीये आपण व्हिडिओ सोल्युशन त्याचं सोल्युशन मी तुम्हाला ऍक्च्युली त्याचं पार्ट टिप ऑफ द आइसबर्ग सांगितलं की तुम्ही त्या डॉक्टरांचा डेटा काढा आणि डॉक्टरांना आपले रील्स दिसायला पाहिजे एवढं सुरू करा त्या 50 सिटीज मध्ये तो डिजिटल करूयात सर दॅट इज फाईन आणि तो दुसरं बाकीचं आम्ही त्याचा प्लॅन करतोय तुम्ही मला सांगा तुम्हाला माहितीये की नाही माहिती नाही मला प्रश्न आहे प्रदीप सर तुम्ही 25 लाख रुपये खर्च केले तुम्ही मला विचारलं नव्हतं की ते करायचं सर मी 10 वेळा सांगितलं पण माझ्याकडे कोण लक्ष देत नाही तुम्ही तो ब्रँड केला तुम्हाला जो काय केला तुम्ही मला सांगा 50 लाख तुम्ही रिकव्हर केलेत का नाही किती केले आपण टोटल 25 खर्च केलं सर पण 25 आणि त्यातले मला काय वाटतं सर 5, 10, 7-8-10 कव्हर झाले असतील सर देन ऑल्सो युअर इन प्रॉफिट का कारण ते आपण आयुष्यभर युज करू शकतो असं धरूया पण पुढच्या वेळेला त्याच्यापेक्षा चांगलं ऑप्शन असू शकतात एक आता जे झालं ते आपण लाईफ टाईम युज करू सोडून द्या यांच्यासाठी त्यावेळेला मी ते लिंक्डइनचं मी त्यांना का सांगत होतो ते लक्षात सागर सर असं आहे की सगळ्या गोष्टी मी सांगू शकत नाही मी तुम्हाला क्लू देतोय की तुम्ही ते करा प्लीज करा चालू करा तुम्ही याच्यामध्ये डोकं लावू नका कारण काय येस देर इज सम अदर पर्पज तुम्ही चालू करा तुम्हाला मी सांगितलं तुम्ही 50 जागेला डॉक्टरांचा डेटा घेऊन काय करायचं डॉक्टरांना मार्केट करायचं का तुम्ही सोडा ना तुम्ही त्याच्यावर 25,000 खर्च कराल ना मी त्यांना सांगतो ना की काय करायचं 25,000 ते गेले ते मोजायला आले का ते 25,000 नाही मी तुम्हाला त्याचं सोल्युशन आज बनवलेलं आहे तुम्हाला मी ते दाखवतो तो पॉईंट सर उद्या होऊन जातील ते पॉईंट एक्झिक्यूट यामध्ये काही डिपेंडन्सी नाहीये त्यामुळे उद्याच्या उद्या होतील ते पॉईंट दॅट इज वेल टेकन आणि विल बी एक्झिक्युटेड आणि तुम्ही काय करा आपल्या ह्याच्यामध्ये ते कीवर्ड टाकून द्या वेबसाईटवर आणि लँडिंग पेजेसवर आणि त्या तुमच्या दे कॅनॉट सी द म्हणजे जो एसईओ ऑप्टिमायझेशन सर करून घ्या युट्यूबमध्ये तुम्ही कीवर्ड दिसत नाही लोकांना डिस्क्रिप्शन दिसतो तुम्ही कीवर्ड मध्ये डॉक्टर त्रिपाठींचं नाव टाका ना आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्या व्हिडिओज मध्ये जर 100 व्हिडिओज असतील 100 व्हिडिओज त्याच्यामध्ये तुम्ही नाव टाका लिंक टाका कॉम्पिटिटर्सचे वेगवेगळ्या जागेला ते टाका तुम्ही कुठे कीवर्ड मध्ये नॉट डिस्क्रिप्शन मध्ये आणि आपले व्हिडिओज आपल्याकडे इतके व्हिडिओज आहेत की आपण लाईफ टाईम कमवू शकतो काही गरज नाहीये पैसे खर्च करायची पण ओके तर त्या सगळ्या व्हिडिओज मध्ये एकाला बसवा माणसाला आणि युट्यूबच्या सगळ्या व्हिडिओज मध्ये तुम्ही त्या कीवर्ड मध्ये आपले टॉप 5 जे आहेत
मी 1 महिन्यापूर्वी एक कॉम्पिटिटर तुम्हाला इंटेलिजन्स दिला होता. त्याचं काय काम केलं मला माहित नाही, पण तो मी दिला होता. म्हटलं की जेव्हा जाऊ तेव्हा डिस्कस करू. हा जो चेंज आहे ना, इट विल गेट यू दॅट. द अदर थिंग व्हॉट यू डू इज फोटोज आहेत ना, फोटोज मध्ये कुठे कुठे तुम्ही ती नावं टाका. अल्टिमेट इट्स अ गोरिला टेक्निक. ओके, जे सरांना पाहिजे की त्यांनी माझं नाव टाकलं तर माझंच नाव यायला पाहिजे, त्याचं नाव टाकल्यानंतर माझं दुसऱ्या नंबरला तर येऊ शकतं. तर मी सिटी वाईज त्याला व्हेरी करेन. म्हणजे 5 डॉक्टरांचे 3 डॉक्टर वेगवेगळ्या जागेचे. म्हणजे जर मला कोल्हापूरला जर जो डॉक्टर असेल त्याचं नाव टाका ऍड मध्ये. आता ते गुगलमध्ये करताय, इथे करताय, फेसबुकमध्ये तुम्हाला ते कसं मॅनेज करता येईल तुम्हाला माहित नाही, पण ते तुम्ही ट्राय करा. आता तर जर तुमचं गुगल चालूच नाहीये तर मग ते येणारच नाहीये. गुगल ऍड चालू नाहीये. हा, मग पेड मध्ये मग त्यांचेच येणार. त्यांचंच येणार, तेच आहे. बरोबर आहे. मग तो आपला कंप्लायन्स कम्प्लीट झाला की परत चालू होईल ते. मला सांगा काय कंप्लायन्स बाकी आहे. सर ते रजिस्ट्रेशन आहे ना, ते फायनल रजिस्ट्रेशन आपण MMC केलेलं नाहीये सर, मेडिकल काउन्सिलचं. सर त्याचं जे पॉइंट्स आपण जे करायला पाहिजे ना, हे करू काय म्हणतात त्याला, मेडिकल एज्युकेशन, कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशनचे डॉक्टरांनी, तर ते न झाल्यामुळे कॅन आय सजेस्ट यू ट्राय दिस, यू फाइंड यू नो इट. माझ्याकडे डॉक्टर्स किती आहे तिथे ते पण विचारलं होतं सर. मग सर पार्टनरशिप मध्ये डॉक्टरांचं नाव आहे आणि डॉक्युमेंट्स आपण सबमिट करतो त्यांचे. गुगल हा म्हणजे नवीन जे त्यांनी नॉर्म्स आणले 2025 जानेवारी नंतर, त्यामध्ये या सगळ्या गोष्टी फार केअरफुली व्हेरीफाय होतात. मला माहिती आहे, आय हॅव लॉस्ट 3 कस्टमर्स पेइंग. म्हणजे माझे 2 लाख रुपयाचे कस्टमर्स गेलेले आहेत त्याच्यामध्ये. दे कुडंट गिव्ह, आणि हे माझे 2 लाख महिन्याला 2 लाख देणारे कस्टमर्स गेले. सो आय अंडरस्टँड इट. ओके, सो व्हॉट आय एम सेइंग इज की त्याच्यामध्ये त्या केसमध्ये म्हणजे एका केसमध्ये असं झालं की त्या माणसाचे 2 क्लिनिक्स आहेत, एक हॉस्पिटल आहे आणि एक क्लिनिक आहे. त्याचं परमिशन त्यांनी ठाण्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणून हॉस्पिटलसाठी घेतलेलं आहे. तर गुगलने सांगितलं की नाही, हॉस्पिटल इज डिफरंट, क्लिनिक इज डिफरंट. त्यांनी ते काढून टाकलं. गुगल प्लेसेस काढून टाकलं. स्ट्रिक्ट आहेत जर असं ते त्यावरती. आता माझा क्लायंट गेला, तो म्हणतो नाही मला दोन्ही पाहिजे. आणि माझी ठीक आहे, मी ज्या वेळेला ते रिइन्स्टेट होईल त्यावेळेला विल स्टार्ट बिडिंग अग्रेसिव्हली आणि आपण 1 नंबरला आणू त्यावेळेला. नाही तर तुम्ही तोपर्यंत युट्यूबवर पे करता येईल का? तर युट्यूब अकाउंट आपलं गुगल ऍड्सला कनेक्टेड आहे. ऍसेट सगळ्या इंटरकनेक्टेड आहेत आता. नाही आता गंमत सांगतो ऑफिशियली. मी माझ्या क्लायंटचं जेव्हा चालत नव्हतं ना, तेव्हा मी माझ्या अकाउंट मधून चालत. तात्पुरतं चालेल सर आपलं थायरॉइड फ्री फॉरेनचं अकाउंट. मी 2 वर्ष चालतो तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यामध्ये गुगलच्या ऑफिसरनी मला फोन केला आणि त्यावेळेला मी 100% रिव्हर्सलचं सांगतो. त्या गुगलच्या बाईला मी हे केलं आणि तिला सांगितलं की तुझंच फ्री करतो मी, चल त्याच्यानंतर चालू कर, तुझं करतो, तुझ्या आईचं पण फ्री करतो. ते म्हणतं फ्री करणार, मी म्हटलं फ्री करतो. व्हॉट आय एम सेइंग इज की नंतर मी एक प्राचीन हॉस्पिटलचं पण केलं. त्यांचा पण तो प्रॉब्लेम होता की ते मी वर्ड टाकायचं त्यामध्ये, ते ऑर्थोपेडिक टाकलं सर्जन वगैरे आणि वगैरे, तर ते प्रॉब्लेम होता त्यांचा. आणि अजून एक सूर्य आयचं केलं होतं मी. सूर्य आय म्हणून एक मोठं हॉस्पिटल आहे मुंबईमध्ये, तर त्यांचाही सेम प्रॉब्लेम होता की तो होत नव्हता. एक क्लायंट आय लेफ्ट बिकॉज दे कुडंट गिव्ह मी द सर्टिफिकेट. गेलं. तर सांगायची गोष्ट काय, तुम्ही फाइंड आउट करा आणि त्यांच्याशी बोला. तुम्ही त्यांना फोन करा. झालं. मी ऍटलीस्ट 15 वेळेला कमीत कमी त्यांना रिक्वेस्ट टाकलेली आहे. प्रत्येक वेळेला रिजेक्ट झाल्यावरती मी मॅनेजमेंट आणि टीमला इन्फॉर्म करतोय की अकाउंट पॉज वरती गेलंय. यावेळेला त्यांनी क्लिअर कट तिकडे अपील टाका आणि फोन करा. सर ते करून झालंय सगळं. म्हणजे ह्या गोष्टी प्रोएक्टिव्हली हँडल केल्या जातात. ठीक. पण तरी पण आम्ही फॉलोअप घेतोच आहे. मी प्रदीप सरांशी बोललोय. तुम्ही इन्साइट वाला जे आहे ना, ते तुम्ही आताच्या फर्स्ट टाइम साठी तुम्ही इन्साइट जे आहेत ना, आणि जे ऍक्टिव्हिटी आपल्या आज मीटिंग झाल्यानंतर मिनिट्स मध्ये जे सांगितलेलं आहे त्याचे मिनिट्स मध्ये मी हे इम्प्लिमेंट करतोय, झाल्यात नाहीयेत काही आहेत, त्याचा एक ईमेल तुम्ही ऑफिशियली भागेश सरांना लगेच पाठवून द्या. मला पण पाठवा, व्हॉट्सअपला पण पाठवा आणि त्यांना सांगा रिमाइंड करून की मी हा रिपोर्ट पाठवलेला आहे, कालचं मीटिंग झालं आणि त्याच्यामध्ये हे जे डिस्कस झालं ते मी इम्प्लिमेंट करून चालू झालं. नो प्रॉब्लेम. येस. आणि जसं मी सर सांगितलं ना की दर एक ना सर, भले तुम्ही आठवड्याला किंवा ह्याला ना, की तुम्ही सर, मी तुम्हाला तर माहिती नाही सर, मी वेनसडे फ्रायडेला इकडे असतो, राईट. तर तुम्ही मला जर सांगितलं ना की ह्या रिक्वायरमेंटचं अजून सर पूर्तता होत नाहीये किंवा ह्या तर बोलायचं. आणि सर टू बी फ्रँक ना, डायरेक्ट मीटिंग सरांबरोबर करू.
आणि ज्या काही गोष्टीच्या अडचणी येतात ना त्या त्यांना स्पेसिफिक सांगू. अडचणी येतात, ह्या गोष्टी आहेत, त्याचं कंप्लायन्स होत नाही, तुम्ही काय करणं, कसं करणं अपेक्षित ते सांगा. आणि तुम्ही हेही सांगा, जर फीडबॅक मेकॅनिझम मध्ये जर लोकांकडनं रिप्लाय येत नसतील, काय येत नसतील, मला हे पाहिजे, तर त्यांना म्हणायचं सर आम्ही पुढं इव्हॉल्व्ह कसं होऊ, आम्ही त्याला स्केलअप कसं करू त्या गोष्टींवरती. जर हे कम्युनिकेशनच होणार नसेल आणि जर येणार नसतील गोष्टी बेसिकली तर. तो आपली लास्ट टाइम ज्या वेळेला पुण्यात मीटिंग झाली, हुद्दार सर पण होते, अमित आलेले होते त्यावेळेला. हो, तर त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं मी प्रोएक्टिव्हली फॉलोअप घेतो, जो मी तुमच्याबरोबर घेत होतो त्याच्याऐवजी मी नाही. भाग्येश सरांबरोबर घेईन. हा नाही, दोघांबरोबर घ्यायचं. तर काय करा सर, मी सर तुम्हाला थोडं तुमचं काम टेडियस होईल सर. नाही, नो इश्यू. तुम्ही काय करा सर, एक 2-3 तुम्हाला मी, नितीन सर आणि भाग्य सर असं थोडासा तर तो फॉलोअप थोडासा घ्यावा लागेल. कारण की काय होतंय सर ना, प्रश्न ह्याचा नाही आहे सर. मला प्रश्न काय होतो माहितीये का सर, शेवटी कुठे गेलं सर, पळसाला पानं 3 आहेत सर. म्हणजे आणि मला जे ही गोष्ट कसं बोलायची की बऱ्याच वेळा त्या काही गोष्टी मार्केटमध्ये दिसतात तशा नसतात. म्हणजे आता गेल्या महिन्याभर आपल्याकडे चर्चा होती अभिजित माने डॉक्टर फार मोठी ऍडव्हर्टाइजमेंट सगळं. मी 2 वेबिनारला कम्युनिटीमध्ये जॉईन झालो त्यांच्या. एका म्हणजे कम्युनिटी, आता त्यांनी कम्युनिटी दाखवली, कम्युनिटीमध्ये सगळे ग्रुप्स असतात, सगळ्या ग्रुप मिळून सुद्धा 100 पेशंट नाही. बरं आतमध्ये आल्यानंतर ते 100 मध्ये वेबिनारमध्ये किती येणार ते माहित नाही. त्याच्यानंतर कारण वेबिनारचं अटेंडन्स ऍड करून ठेवलं आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांचे प्रोग्राम जे आहेत ना ते फक्त डायट प्लॅन विकतात, नॉट रिव्हर्सल नाहीये. म्हणजे ते कंट्रोल स्टेज मधनं सोडू देत. त्याच्यामुळे तुझी गोष्ट की काही डिसिजन बऱ्याच वेळा असं होतात की म्हणजे माझे पण म्हणजे आम्ही पण ते अपोज करायला कमी पडलो. म्हणजे काही गोष्टी सांगायला पाहिजेत की हे पॅनिक मोड मध्ये आर्ग्युमेंट कुठे करायची आणि नितीन सर मी सांगू इथं ऍक्च्युली हे जे फेल्युअर किंवा हे जर प्रॉब्लेम, फेल्युअर नाही म्हणणार मी, कसं असतं टाइम बिंगला फेल्युअर नाही म्हणतात आपल्याला. टाइम बिंगला जे आपण जे स्टक झालो ना, हे स्टक होण्यामागे ना हा सगळ्यात मेन कम्युनिकेशन गॅप हे मार्केटिंग साईड. त्यामध्ये तुम्हाला पण ऐकून घ्या. नाही म्हणजे त्याच्यात एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की कारण त्याच्यामध्ये त्यांच्यासमोर सुद्धा म्हणजे माझं असं वाटत नाही की दिवस जात नसेल की सागर सरांशी माझं बोलणं होत नाही कधी. प्रश्न नाही, ऐकून घ्या. एक सिंपल गोष्ट आहे, सागर सर मला करेक्ट करा. आणि सिन्स यु नो वी आर फ्रेंड्स, वी आर ओपन डिस्कशन मध्ये असतो. मगाशी त्यामुळे जैन सरांनी सुद्धा एक दोन ज्या गोष्टी बोलल्या त्या, एक सिंपल गोष्ट होती, सागर सरांना क्वालिटी लीड्स मिळत नाहीये बेसिकली, आणि त्याच्यावरती आपल्याला काम करून फिल्टर लावला पाहिजे. ही गोष्ट जर माहित नाहीये, ही जर गोष्ट माहित नाहीये तर मग काय माहिती आहे त्यांना? मग ही गोष्ट कम्युनिकेशन प्रदीप उद्योगांनी करणं एक्सपेक्ट नाही केलं मी. एक मिनिट तुम्ही विचारा त्यांना, माझा जो कालचा त्यांचा जो कॉल आहे, आजचा नाही कालचा जो माझा त्यांचा जो कॉल आहे बेसिकली, तो ह्या गोष्टीला बेस्ट धरून होता की सर सागर सर बरं कालचा म्हणजे कधी सांगतो तुम्हाला मी गुरुवारी टीम बरोबर मिटिंग घेतली आणि मला वाटतं शुक्रवार का शनिवारी माझा सागर सरांना कॉल झाला का सोमवारी झाला, मला आठवत नाही जे काही झालं ते, या 2 का 3 दिवसातला. त्यामुळे त्यांना म्हटलं सर दीज आर द प्रॉब्लेम ह्याच्यासाठी. तर म्हणजे सर ह्याच्यासाठी आपण फिल्टर आणि हे लावू शकतो की क्वालिटी स्पेंड करणारे जे माणसं आहेत ना, जे 28 लाख रुपये 10 लाख रुपये स्पेंड करतात वर्षाला ऑनलाईन ह्याला त्याला, ते फिल्टर्स आपण तसे प्लेस करू शकतो. म्हटलं सर करा. आता गोष्ट काय होती नितीन सर की मी इन्व्हॉल्व्ह व्हायची माझी गरज काय? नाही मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय सर. बोलू दिला तर मी सांगणार. मी तुम्हाला सांगणार सागर सर मला करेक्ट करा, ह्याच्या अगोदर ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आली होती का? नाही, हिंदी टीम कडनं सर लिमिटेड आले. मराठी टीम कडनं आम्ही रिअल टाइम मध्ये काम करतो, म्हणजे वेबिनार झाला की कॉल असतो आमचा की काय झालं. ह्याच्या अगोदर ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत का नाही गेली? नाही तर मी त्यांना म्हणजे जो अटेंडन्स आहे टू द पॉइंट बोलतोय सर की गेल्या 3 महिन्यामध्ये जो रेशिओ आहे कनेक्शन नंबरचा रेशिओ आणि तुम्हाला लक्षात नाही आलं मी माझा मुद्दा कॅपॅसिटी नाही हा विषय नाही आता नाही तो फार कमी आहे सर. नाही तुम्ही बोलताय सर नोव्हेंबर मी ते सांगतो सर नोव्हेंबर तुम्ही टू द पॉइंट बोल सर. मी आता बोलूच तरी नाही तर काय बोलणार आहे ना, हेच जर मीटिंग मध्ये होते पण मी माझं रिएक्शन देऊ शकत नाही. बरोबर. नोव्हेंबर मध्ये जेव्हा आपण ऑन ट्रॅक चालत होतो सर, आपल्याकडे क्वालिटी लीड्स आताच्या पर्यंत पॉईंट इम्प्रुव्हमेंट करायला सांगितलेत ना, ते चेंज नोव्हेंबर मध्ये केले. त्यांना विचार केले नोव्हेंबर मध्ये चेंज केलं पण लीड वाढवण्यासाठी आपण हे सगळ्यात आपल्याला काय सांगितलं की बजेट खर्चून दे आणि नंबर्स वाढवा हे मॅन्डेट होतं. क्वालिटी हा मॅटर नव्हता, नंबर्स वाढवा, मला एवढे अटेंडन्स यायला पाहिजे, मला नंबर्स क्वालिटी तर मेंटेन करावीच लागेल. सर आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. एक वेबिनार मध्ये असं झालं की अटेंडन्स त्या कारण मध्ये मिडल डेला अटेंडन्स घेतल्यामुळे तिथे स्प्लिट झाला आणि संडेला अटेंडन्स कमी आला. तो एक टर्निंग पॉईंट असा ठरला की तिथं जबरदस्ती तो डिसिजन घ्यायला लागला, मला काही ऐकायचं नाहीये आणि मला नंबर पाहिजे.
मग तो प्रेशरने डिसिजन पास झाला. मी म्हणतो की काही गोष्टी पॅनिक मुवमेंटमध्ये चेंज झाल्या, त्या बदलता आल्या नाहीत आणि मग नंतर तो नंबर मेंटेन ठेवण्यावरती फोकस झाला, ना क्वालिटीवरती फोकस झाला. आणि मग ते बजेट आपण डबल केलं डायरेक्टली. ते करताना सुद्धा आपण तो रिव्ह्यू दिला होता की एकदम बजेट वाढवलं तर फेसबुकचं अल्गोरिदम जे तुम्ही आता सांगतात ते तुम्हाला फेक लीड देणार. तिथून तिथे आपला 80% म्हणजे साधारणतः 75% 80% जो कनेक्शन नंबरचा रेशो होता तो डायरेक्टली मराठीमध्ये पण ढासळला आणि हिंदीमध्ये पण. मराठीमध्ये का चेंज व्हायचं होतं? दोन्ही ठिकाणी नंबर आपल्याला पाहिजे, इकडे एवढा पाहिजे तिकडे तेवढा पाहिजे. कारण तिथे 1100-1200 लीड्स येत होत्या. 1100-1200 लीड्स मधून सुद्धा 350 ते 400 अटेंडन्स होता आणि तिकडे 400 मधनं साधारणतः 450-400 लीड्स मधून 100-120चा अटेंडन्स. रिक्वायरमेंट कोणी दिली होती की लीड्स पाहिजे जास्त म्हणून? सर रिक्वायरमेंट नाही, मला माझा प्रश्न एकदम स्ट्रेट आहे. रिक्वायरमेंट दिली कोणी होती leads? डॉक्टरांकडनं आलं होतं नंबर वाढून नाही. तुम्ही प्रकाशला बोलवा. सरांनी काय सांगितलं होतं की आपल्याला 380-400 लोक जॉईन पाहिजे. तिथं आपल्याला मार्केटिंग डिपार्टमेंट कडनं आलं की सर आम्हाला लीड्स मग जास्त द्या. तुमच्या समोरच मी त्याला उत्तर काय दिलं की तू मूर्खासारखा रिप्लाय देतोयस. बरोबर बोललो की तुमच्या समोर की तू असं नाहीये तू मूर्खासारखा रिप्लाय देतोयस की आपल्याला लीड जास्त नाही पाहिजेत, आपल्याला क्वालिटी अटेंडन्स पाहिजे. आणि आपलं त्या टायमाला 300 मधनं सुद्धा 40-42चं कन्व्हर्जन होत होतं. ते 40-42 स्पॉट बुकिंगचं. इकडे हिंदीमध्ये आपल्याला साधारणतः 10-12-16 कधी 1-2 वेळा 22 वरती गेला, एकदा 25 वरती पण गेला, अशा स्वरूपात आहे. कमी लीड्स मधनं अटेंडन्स 120च येतो. सर तुम्ही आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी बोलताय ना, माझा ह्यातनं पॉईंट रेज करायचा काय प्रश्न माहितीये का? तुम्ही तिथं डे अँड डे बेसिसवरती ना फक्त मार्केटिंग आणि सेल्सवर काम व्हायला पाहिजे. जे मी तुम्हाला मागच्या 6 महिने वर्षभरापासून जे ऐकून घ्या, मी सांगायचा जे प्रयत्न करतोय. मी तुमच्या जागी जर असतो ना तर मी काय केलं माहितीये का? आज तुम्हाला सगळ्यांना मी ऍज अ फिनान्स हेड म्हणून किंवा फिनान्स तुम्ही मला किती वेळा बघितलं की मी फिनान्सच्या डिपार्टमेंटमध्ये गेलो आणि मी काम करत बसलोय? नाही. मी आहे नाहीये माझ्यामुळे माझ्या कुठल्या फिनान्सच्या गोष्टींमुळे किंवा सर तुमच्यापर्यंत मला कधी यावं लागलंय का? किंवा तुम्ही मला कधी सांगितलं का की मार्केटिंगला बजेट कमी पडलंय? सागर सरने मध्ये कसं सांगितलं माझे पेमेंट्स होत नाही. म्हणजे मी काय केलं? ह्या सगळ्या मी सिस्टीम्स लावलेल्या. मी पर्सनली काम कशावर करतोय? मी बिझनेस डेव्हलपमेंट, कुठं कम्युनिकेशन गॅप आहे, काय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, काय करायला पाहिजे, मी त्याच्यावरती काम करतोय. आज गोष्ट काय माहितीये का? मार्केटिंग आणि सेल्स पर्सन म्हणून तुम्ही की टू की, जसं मला की किती कॅम्पेन चालू आहे, कुठल्या कॅम्पेनला रिस्पॉन्स येतोय, त्या कॅम्पेनची ऍडव्हर्टाईज काय असली पाहिजे, आपण HbA1c दाखवलं पाहिजे का, आपण हे दाखवलं पाहिजे, काही याच्यामध्ये पेडियाट्रिक पेशंट्सला तिथे ऍड केलं पाहिजे का, काही ठिकाणी व्हिडिओ केले पाहिजे का, कोल्हापूरची जर आता DRWची ऍड लागली तर तिथं कोल्हापूरचे काही हे टाकले पाहिजेत का, तिथली काही लोक टाकली पाहिजे का, काही एखादा ऑफिसर जाता जाता हे करून करतोय का. हे झालं मार्केटिंगसाठी ऍडव्हर्टाईज आणि त्या गोष्टींबद्दल. किंवा त्याच्यानंतर मी काय केलं असतं, 2 माणसं तिथं डेटासाठी बसवली असती. त्याला मी एकदा शिकवलं असतं की मला काय पाहिजे, जी लोक जॉईन होतात त्या लोकांचं मला अशा पद्धतीने तू डेटा भरून मला दिलं पाहिजे, ना की मी स्वतः डेटा भरत बसलो असतो. तुम्ही आणि तुमचे दोन्ही मॅनेजर्स बसून तुम्ही डेटा भरत बसता. आता बंद केलं. आता बंद. तुम्हाला हे सजेशन मला द्यावं नाही, मी मागे बंद ऐकून घ्या, मी स्ट्रेट बोलतो. सर मला सेल्स आणि याच्याकडे लक्ष नाही, तुम्ही जे म्हणताय ना, तर आपला बिझनेस 80% बिझनेस सर्व्हिस ओरिएंटेड आहे. आणि तुम्ही सर्व्हिसची काळजी करू नका. सर्व्हिसची काळजी नाही सर, मला सेल्ससाठी डॉक्टरांशी कोऑर्डिनेशन करावं लागतं. तुमच्या एका माहितीसाठी मी सांगू का, तुम्ही जॉईनिंग आणि पैसे आणा, बाकीचं मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी माझी राहते. मी काय बोलतोय, तुमचे जॉईनिंगच राहत नाही तिथे. सर जॉईनिंग तुमच्या 1 मिनिट डायरेक्ट काय 1.5 ते 2 महिने माझ्या आता करण्यात आले ना. अरे प्रश्न 1.5 ते 2 महिन्याचा नाहीये. प्रश्न तिथं कसं आहे माहितीये का, म्हणजे ह्याच्या अगोदर जे येत होते ना ते सगळे एफर्ट्समुळे येत नव्हते. लक्षात घ्या. माझा प्रश्न कसा माहितीये का, मी थोडं कडक बोलतो पण जे काय बोलतो लक्षात घ्या. साध्या लोकांकडे काय स्क्रिप्ट आहेत ते आपल्याकडे माहिती होत नाही. त्या लोकांना त्यांचे डॅशबोर्ड तयार करायला येत नाही. डेटा मॅनेजमेंटसाठी मला तुम्हाला सांगावं लागतंय. त्याच्यानंतर ज्या कुठल्या ऍडव्हर्टाइजमेंट आहे, किती बटन लावायचं, काय पाहिजे, क्वालिटीचं सगळं, हे सगळ्या गोष्टी मला त्या गोष्टीत उतरण्याची. आणि तुम्ही आज लक्षात घ्या, ज्या लेवलला माझी चिडचिड होती, तो माणसाची चिडचिड होणं एकदम साहजिक आहे. त्याच्या पुढे जाऊन एक सिंपल म्हणजे एकदम बेसिक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जे आज आपल्याला अब्रॉडच्या ऍडव्हर्टाईज करायच्या होत्या, लिंक्डइनच्या ऍडव्हर्टाईज करायच्या होत्या, तुम्ही तिथं माणसं काय, तुम्ही तिथं रिक्वायरमेंट टाकलीत का याच्याकडे, मला ही 2 माणसं पाहिजेत, ही नाही. आज ते फोन आहेत. तुम्हाला माहिती आहे का, सागर सर मला 1 डिसेंबर पासून बिलिंग करणार. याच्यात डिसिजन काय झाला होता की तुम्ही संपदा मॅडम आणि भाग्यश मॅडमला लिंक्डइनचं फनेल देणार होता, हे डिसाईड झालं होतं. अरे 1 मिनिट, मग तुम्ही त्याचा बिझनेसला तुम्ही यू आर नॉट गोइंग टू. तसं नाही, आपण ती 2 माणसं देणार होतो. 1 मिनिट, मी काय बोलतो, तो जो डिसाईड झाला होता ती 2 माणसाचा, त्याचा फॉलो कोणी घ्यायला पाहिजे. तो बिझनेस तुमच्यात कन्सिडर नाही होणार आहे का? होणार आहे सर. मग तुम्ही त्याच्यावर काम करायला नको का? त्याच्यावर काम करताय कोण? सागर सर, तुमचे नितीन सरांची लिंक्डइनवर किती फोन झाले, माझे तुमच्या त्या लिंक्डइनवर किती फोन झाले? नितीन सरांबरोबर डिस्कशन झाले होते की आम्ही रेडी आहे. आज वेबिनार सरांचे मी डोक्यावर बसतो. मी सरांना काय सांगितलं, सर तुम्हाला नंबर पाहिजे ना, मला अब्रॉडसाठीचे वेबिनार शूट करून हवे. ते शूट करून देत नाहीये. माझी अब्रॉडची ऍडव्हर्टाइजमेंट थांबलेली, मला तिथनं लोक येत नाहीत, मार्केटिंगमध्ये हे झाले. आज फक्त अब्रॉडचे ऍडव्हर्टाइजमेंट कशासाठी राहिल्यात?
वेबिनार असतात. बट ते जर देत नाही तर तुम्ही त्यांच्या डोक्यावर बसलात का? तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट पुटफोर्थ केलात का? आज गोष्ट काय होते माहितीये का, बोलणं फार सगळ्यांना सोपं आहे, ते एक्झिक्युशन करायला जेव्हा जातो ना आपण त्याचं तसे जर आपण पॉईंट, मी सागर सरना काय सांगितलं, मी काय उलट काय सांगितलं, सागर सर तुम्ही क्वेश्चन करा. का क्वेश्चन करा माहितीये का, गोष्ट कशी ना, जेव्हा आपण ह्या बाजूने बोलतो ना, मला रियालिटी माहिती आहे ना प्रॉब्लेम कुठे आहे. मी जेव्हा आज हिंदी टीमशी सगळ्यांशी बोललो ना, सरांनी जसं ऑडिट केलं तसं मी एक सिंगल ऑडिट केलं, मी 2 तास बोललो. त्यांनी मला असं 10 गोष्टी सांगितल्या. त्यांनी 10 गोष्टी सांगितल्या, ते पण नावासकट सांगतो. त्यांनी जेव्हा मला सांगितल्या गोष्टी, त्यांनी सांगितलं सर दीपकला सादर हे माहित नाही की गुरुवारी, म्हणजे तो टीमपर्यंत हे पोहोचू शकत नाही की गुरुवारी वेबिनार आहे का नाही. इज दिस द बेसिक थिंग. आपण आपल्या टेली सेल्सला जर सांगत नसेल, त्यांना कॉन्फिडन्स आपण जर देऊ शकत नसेल बेसिकली, तर तिथं आपली पराभूत आहे आपण. दीपकला बोलून मी तुमच्या जागी सिंपल असतो असतं, मी सरांना जाऊन सांगितलं असतं, म्हणजे ते पण मी कसं केलं असतं, मी इन रेकॉर्ड दीपकला किंवा त्या सगळ्या गोष्टींना टू द पॉईंट त्यांच्याकडनं लिहून दिलं असतं. मी तुला हे शिकवलंय, सर काय म्हणतात तुम्ही लिहून घ्या नाही सांगा, आणि मी त्याला तिथं उघडं केलं असतं. मी शेवटी काय केलं, काल काय केलं, तुम्हाला काय वाटतं, मला डेटा सरांच्या समोर घ्यायची आवश्यकता का पडली? काही गोष्टी प्लॉट करावं लागणार तुम्हाला. सर तो नाही इतका इरिलेव्हंट बोलतो माहितीये का सर, मी 10 वेळा सांगून झालं की त्याला कळतच नाही. पण गोष्ट काय होते ना सर, की ते कोणाला लक्षातच येत नाही. आज पण ऑडिटच्या सर नीटला बोलवलं ना, तू लॅपटॉप घेऊन पुढा. मी म्हटलं ते लॅपटॉप बंद करून ठेव. हो, मला गरजच नाही त्याची. बरोबर आहे. तू लॅपटॉप घेऊन कशासाठी आला? मी तुला फिगर आणि नंबर नाही विचारलं. सो ते सगळं झालं, त्याला मी पूर्ण सांगितलं. म्हटलं तुझा एक कॉल नाही केला, तू कोणाला मोटिवेट करणार? मग मुलीला बोल, तुला म्हटलं किती तिच्याकडे किती आहे तुझ्याकडे रिकव्हर करायला? 6. म्हटलं महिन्याला तुला फक्त 6 दिलेले. मग ती पण लॅपटॉप घेऊन आली. म्हणजे लॅपटॉप बंद करून ठेव, काही गरज नाही त्याची. तर त्याच्यामध्ये मला आणखीनच तुम्हाला विचारायचंय, ते लोक कॉल करतात, तुम्ही ऐकलंय त्यांच्याकडून त्या दोघांची? दीपक शाही नाही ऐकले. ते कोणी ऐकायला पाहिजे? तुम्हीच ऐकलं पाहिजे. ठीक आहे ना, त्यांनीच ऐकलं पाहिजे. हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. फंडामेंटलच नाहीये क्लिअर. फंडामेंटल नाही ते क्लिअर. मला आय मेट बी बेसिकली बिकॉज आय वाज स्पोकन 15 मिनिटं यहाँ से मांग लेतो इंटरेस्टेड कॉल करायचं ना, मेरा अकाउंट इतना ही है, मुझे इतने के लिए. त्या दिवशी त्याने सुद्धा जो अकाउंट केला, तो मैंने इस सेगमेंट में काम किया नहीं. मुझे एक बोला था, मुझे ऐसा बोला था. मला काय म्हणायचं त्यांचं चॉईस करताना तुम्ही तिथं बसा, तुम्ही तुमचं जे ओपिनियन आहे तिथं रिटर्न मध्ये द्यायला बसा. काय होतं लक्षात, कोशिश करेल आपण जर नंतर काहीतरी गोष्टी मला सिंपल काय म्हणायचं आहे की ज्या गोष्टी जिथं घडतायत ना, त्या गोष्टीला तिथं त्या पद्धतीने ऑपोज करा. मी चेक करतो की कोणाला काय वाटतं, सरांना काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, की इंसुलिन सेंसिटिविटी बढ़ाने वाली मी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. डिटॉक्स करो, मी उद्या काय नाउ यू टेक अ लीड, स्ट्रेस कम लेने के लिए बोलो, मसल की स्ट्रेंथ बढ़ाओ और खाने में प्रोटीन और सीड्स की मात्रा बढ़ाओ. आणि हेल्दी काही गोष्टींमध्ये ऑलिव्ह ऑइल है, और वो डाइट का पार्ट डायटिशियन का हैंडल करना है. यू हैंडल ओनली मेडिसिन इन दिस पार्ट. और मैं अप्रिशिएट करता हूं वो ऑयल गेट ठीक हो जाए. माझी मिसेस आली होती ट्रेनिंग, और थोड़ा इंसुलिन एक दो में कम करो. जैसे जैसे शुगर उनका कंट्रोल आएगा, थोड़ा वेट करेगा. तो अगर आपका 8 चल रहा है तो कोशिश करो 6 फिर 4 तक लेके आने की. लाइक दैट उसको थोड़ा अच्छा लगेगा. चलो भाई मेरा ये इंसुलिन का डोज भी कम. फिर हम मे में आएंगे का पूरा ऑथॉरिटी आहेच नाही. मी सांगतोय आता तुमचं हे काय आहे की यू आर देअर फ्रॉम ऍज अ पिलर. तुमचं काम आहे त्यांचं काय करतायत. हो, म्हणजे हे समजा काय ते सागर सर ते जे आमचं डिस्कशन करायला दिलेलं आहे, अपार्ट फ्रॉम द हर्डल्स की मला गुगलचं करता येत नाही, त्याच्या व्यतिरिक्त जे करायचं त्यांना दिलेलं आहे ते मिनिट्सचे रिपोर्ट उद्या देणार आहे. आणि ते ऍक्च्युली मिनिट्सच्या नंतर विदिन टुमॉरो इव्हनिंग जे काही चेंजेस सांगितले, व्हिडिओज मध्ये चेंजेस वगैरे जे सांगितलेले, तर ते ही शुड बी गिव्हिंग इट बाय टुमॉरो इव्हनिंग और डे आफ्टर टुमॉरो इव्हनिंग झालंय म्हणून ते कन्फर्म करतील, मिनिट्स देतील आणि रिपोर्ट देतील. ओके, होऊन जातील, उद्या होऊन जाईल ते अवेअरनेसचं कॅम्पेन डॉक्टरांसाठी तुम्ही ते मिनिट्स मध्येच पाठवून द्या आणि रिपोर्ट पण पाठवून द्या इनसाईटचा. तेवढं तरी करून घ्या आणि लिंक्डइनचं पण करून टाका. पुढचं त्याच्या पुढे जे काय करायचं ते आपण नंतर डिस्कस करू. 3 दिवसानंतर परत रिव्ह्यू होईल. आणि तुम्ही इंग्लिशचं जरी टाकलं ना लिंक्डइनला, मी आता तुम्हाला जे 2 नाव नंबर जे देणार आहे ना सर, तर दे आर वेल क्वालिफाईड पीपल. त्यांच्याकडे त्यांची बँडविड्थ आहे, इंग्लिशमध्ये वगैरे पण बोलू शकतील, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये ना इंग्लिश मध्ये पण तुम्ही मराठी हिंदी, आता जसं आपलं डिस्कस झालं, मराठी आणि हिंदीवाले आहेत ना त्यांचंच लावा. आता आपण भिंग लावा,
फनेल लावा, त्याच्यातले येतील. आपल्या सायकल नाही, इंग्लिशला देतो म्हणतात तर लिंक्डइन वरती इंग्लिश स्पीकिंगच मॅक्सिमम असणार आहे. तो होऊन जाईल ते. होऊन जाईल ते. आणि ह्यांच्यासाठी माझं असं आहे की जर नवीन कोणी मॅनेजर आहे, इफ द ओव्हरऑल जनरल मॅनेजर तर त्यांनी त्यांचं कॉल ऐकणं फार गरजेचं आहे. कारण जर ते 25 दिवस विदाउट ऑब्झर्वेशन जर त्यांचे कॉल जात आहेत तर ते सोडा की तो कन्वर्ट करतो की नाही, माझं इमेज काय जाते. आणि नितीन यांच्यासारखा माणूस इथे बसलेला असताना आय कुड ऍक्च्युली, म्हणजे मला असं वाटलं की अरे हा करतो काय, त्याचं जर एक कन्व्हर्जन नाहीये. मी त्या बाईला विचारलं की बाई तिचं नाव विसरतो, तू किती कॉल केले. नाही मी आज केले कॉल. मी म्हटलं तू केलेस, पण ती म्हणजे ती बोलताना एक बॉडी लँग्वेज येते ना की नाही तर मला त्याच्यामध्ये टाकतील. तुझं कामच ते कन्व्हर्जनचं, तू एक्सपर्ट आहे बोलते. पण मी म्हटलं तुझं कॉल तुला माहितीये का नाही. मी सो आय वेंट थ्रू द सिस्टम की हाऊ डू यू गो अँड मेक अ कॉल, कन्वर्ट कसं करणार. म्हणता नाही कन्वर्ट नाही होते म्हणतो तू कसं करणार. आणि मी तिला ते जे काही पॉईंट सांगितले ते त्यांच्या गावातच नव्हते. मी म्हटलं हे जर नाही तर मग मी त्यांना विचारायला लागलो की तुला ट्रेनिंग काय झालं. तर माझं 1 महिना ट्रेनिंग जेव्हा नोव्हेंबरमध्ये झालं, मग मी ते केलं, मग तिकडचं दुसरं ट्रेनिंग केलं, मग तिसरं केलं. मग कशी झाली म्हटलं ट्रेनिंग चांगली झाली. तुला समजलं. मग समजल्यानंतर उमजल्याचा ते कॉलचा परिणाम एलिजिबिलिटी. जर कादंबरी किंवा रुणाली सारखी जे कमी हे घेणारे लोक परफॉर्म करतायत तर हे लोक का नाही करत आहेत. तर शी हॅज अ हॅबिट ऑफ सिंग फेअर म्हटलं इट इज नॉट फेअर. व्हॉट इज फेअर. काळ जो कंप्लेंट झालं नाही तर तुला किती दिवस म्हणतो, तू मला सांग की किती दिवस आम्ही हे चालवणार. म्हणजे मला जर समजलं तर मी सांगणार आहे की बाबा हे माझं काम होत नाही. बरोबर आहे. त्यांना चालत असेल तर दॅट इज ओके. माझ्या हिशोबाने मी जर ऑडिट केलं तर मला हे नाही चालणार. बरोबर आहे. तुम्ही मीडियाकर काम करताय, बिलो ऍव्हरेज करताय, म्हणून म्हटलं मीडियाकर करताय. तर ते मीडियाकर काम तुमचं चाललं असतं तर त्यावेळेला मी म्हटलं ह्यांना जर तो सेपरेट पल्लवी होती किंवा तो जर नितीन सर बघताय तर मी त्यांना विचारलं की तुम्ही कॉल करताना जे रेकॉर्डिंग केलंय का त्याचं केलं असेल तर मला दाखवा. नाही रेकॉर्डिंग नाहीये. म्हटलं पण तुमच्या फोनवर जाऊ शकतो. Then I said की इफ यू वॉन्ट हेल्प टू मेक युअर सेल्फ बेटर, तू आज इथे करशील नसशील ना ते जाऊन दे, तर तुला पाहिजे काय इनपुट की तुला आज जे काय मिळते त्याच्या 5x व्हायला पाहिजे तर मग तू इनपुट घे. म्हटलं नाही घेतलं तर तू तुझं हे. सो नितीन सर आता जर तो 2 दिवस पण आपल्याकडे काम करणार असेल तर प्लीज 2 कॉल, एक तर त्याला कॉल नका करायला कारण तो करत नाही आणि माझं नाव खराब करतो. म्हणजे आणि मला दिसतंय की ते असेल तर मी तिथे घुसून त्यांना सांगतोच ना. बरोबर. म्हणजे तिथे मग अशी प्रेरणाला सांगितलं तर प्रेरणाला काय सांगितलं तिने सांगायला पाहिजे की हे माझं रिस्पॉन्सिबिलिटी नाही की मी तो व्हिडिओ असं घेतला पाहिजे. बरोबर. तर मध्ये मागे काय झालं होतं तिने मला पॅम्पलेट पाठवलं. सो आय गेव अ फीडबॅक प्रॉपर. तर मला तिथे डिप्लोमसी नाही पाहिजे ना, मला आउटपुट पाहिजे. बरोबर. मी तिला म्हटलं तुझी जर मी म्हटलं आतापर्यंत मी तुम्हाला येऊन सांगितलं की सॅलरी वाढवून नाही. मी म्हटलं तुझं जर प्रमोशन झालं नाही बरोबर तर मला माहिती तू चांगलं नाही काम करत. बरोबर आहे. बरोबर. तर नाही झालं म्हणजे मग तुझं प्रोग्रेस कुठे आहे. बरोबर. आणि तू कोर्स कर ना, 10 कोर्सेस कर म्हटलं. बरोबर. तू 3 तास जर ट्रॅव्हल करतेस बरोबर तर तू मग बसमध्ये करून करतोस. बरोबर. मला ते सांगू नकोस. आणि ते जर नाही झालं तर मग मला मी तुला विचारत राहणार म्हटलं. बरोबर. तुझं काम त्यांना आवडते की नाही आणि ते केलं का. ओके. कारण तू करशील ना करशील मामा आणि दॅट इज नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. यू हॅव डन युअर ड्यू डिलिजन्स अँड टेकन. येस. बरोबर. पण मी कनेक्टेड आहे तर मी तुला विचारणार म्हटलं. नक्कीच. तर मी तिला सांगितलं की तू पुस्तक वाच, हे वाच. मग तिने तिला सांगितलं हिचं कोर्स घे, घरी बसव, तिला शिकव म्हटलं. ते तिला येतं नाही तिला काय काम सांगितलं. उद्या जर प्रोग्रेस झालं तर त्यांनी सांगायला पाहिजे की अरे तू कर. बरोबर. तर नितीन सर 2 दिवस जर ते कॉल करणार असेल तर तुम्ही पहिले तर ऐका. आणि काही नाही झालं तर माझ्या मते त्याला एक तरी कॉल करून एक तरी कन्वर्ट करा. त्याच्यासाठी त्याला अप्रिशिएट करा आणि मग सोडून द्या. कारण वी डोंट वॉन्ट अ पर्सन हु इज गोइंग टू बॅड माउथ अस. कारण बॅड माउथ करताना तो काय करणार, तो लॉजिकली नाही म्हणणार आहे. बरोबर आहे. तर वाय वुड आय टेक दॅट ओनस. आणि हे मी चांगलं बोलेन आणि मग त्याला सांगेन ठीक आहे आता तू सुट्टी घेतोयस काय त्याचा पर्सनल प्रॉब्लेम आहे तो जरा आम्हाला सांगा नाही का मला हे प्रेशर आहे. हो ओके. तर मला तो व्हॅक्युम पण काढायचा आहे ना. त्यामुळे मागच्या वेळेला माझं पल्लवीशी पूर्ण झालं म्हटलं सी व्हॉट एव्हर युअर डुईंग तू इथे काम करणार असशील शेवटचा दिवस असेल वगैरे. पण जोपर्यंत तू आहेस
तोपर्यंत फीडबॅक मी तुला देतोय. तर तू सगळं करत बसणार असशील. पण आपल्याला मग मला ते कळत नाही तिथं मी फिलर टाकू कशासाठी टाकू. मला ते हेच लॉजिक कळत नाहीये की केवळ खालच्या व्यक्तींवर मला फक्त मॉनिटरिंग करणारा माणूस जर का ठेवायचा आहे, ज्याला क्वालिटी चेक म्हणतो आपण, आणि खालची टीम टेलिकॉलिंग आणि टेलिसेल्स करते आणि हे दोन रिकव्हरीचे 2 व्यक्ती आहेत. सो मी नेमका माणूस जर का टाकायचा कशासाठी टाकायचा, दॅट इज द फर्स्ट आन्सर मला मिळत नाहीये. फक्त अकाउंटेबिलिटी घेण्यासाठी मला तिथं माणूस टाकायचा नाही. मग सो आता आणि तो माणूस टाकल्यामुळे काय परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होणार आहे. हो, तो होणार, पण तो लगेच नाही होणार. पण पहिली गोष्ट म्हणजे जर कुठल्या बॅकग्राऊंडचा माणूस घ्या, मार्केटिंग अँड सेल्स. सेल्स काय चुकलं माझं. मग मार्केटिंग आणि सेलचा माणूस घेताना ही इज अ हो ना, पण मग गेले 6 महिने आम्हाला पर्सनच भेट नाही. सर दॅट इज द सर हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला ते सांगायचा प्रयत्न करतो. मग काय करायचं आता असं काही नाही. पण सर एक सांगा, तुम्ही त्याला किती पगार देते? 8-9 लाख रुपये काहीतरी 8 to 9 lakhs जातात. 7 लाख रुपये काही तुम्ही मला सांगा, तुम्ही डॉक्टरना किती देता? Around 5 लाखाच्या आसपास. तुम्ही डॉक्टरला 5 देताय, याला 9 देताय. मग तुम्ही डॉक्टरला 9 का नाही देते? तुम्हाला डॉक्टर भेटेल की ते काम करेल? 2 डॉक्टरांना ठेवा. लिटरली मी काय सांगतोय तुम्हाला की तो डॉक्टर काम करेल ना ते. अरे मी डॉक्टर जयंत उदार बोलतोय, तर कन्व्हर्शन तिथे झालं. मला पण माझ्या डोक्यात पण तोच विचार आला की हे लीड आहेत ना, हे जर का मी पर्सनल कन्सल्टिंगला टाकले तर 50% कन्व्हर्शन. त्याला जागा ना तुम्ही सेल्सला. तुम्हाला पैसे कमवण्याची मतलब आहे ना. आता त्या डॉक्टरला सांगितलं अरे तुला तो टेक्निकल क्वेश्चन पण विचारू शकतो, नाही विचारू शकतो, तुम्ही टाका डॉक्टरला. मी तुम्हाला सांगतो, मी सिनियर लोक आहेत ना, जे DRS घेतलेले लोक आहेत, त्यांना रिलीज करायचं असेल तर करू टाका. हो सागर, तुमच्याकडे काय सोल्युशन आहे का याच्यामध्ये? तुम्ही कॉन्व्हर्सेशन ऐकताय तर वी आर नॉट गेटिंग गुड सेल्स मॅनेजर फॉर हिंदी, किंवा माले तरी Not ready. रेडीली माझ्याकडे आन्सर नाही आहे सर, ऑनेस्टली. तुम्हाला मी सांगतो सर, तुम्ही बँक मॅनेजरला घ्या, रिटायर्ड बँक मॅनेजर, त्यांना काम नाहीये. BRS घेतले मॅनेजमेंट बसून राहील झोपा काढते. नाही सर, तुम्हाला सांगतो, त्याला सांगायचं हे माझं कन्व्हर्शन आहे, तू करू शकतोस का? आणि तुम्हाला 50% बँक मॅनेजर भेटतील की ज्यांना घरी त्यांची बायको उभं नाही करत. ते पण तिथं टाइमपास नाही मी तुम्हाला सांगतो सर, तुम्ही त्यांना काढून टाका ना. तेच करत 2 जणांना बघा. तसंच आहे. काय नाही. नाही तुम्ही डॉक्टरांचा ट्राय करा. तुमच्याकडे जो खाली बसलेला डॉक्टर आहे स्क्रिप्ट द्या त्यांना, 1 दिवसाची ट्रेनिंग द्या, नितीन सरांबरोबर बसवा, त्यांना सांगा हे कॉल करायचे, आणि तुम्ही तुमच्या 2 तासामधलं 8 तासामधलं काम आहे त्याच्यामध्ये हे घ्या आणि तुम्हाला मी पैसे देतो. अशी तुमचं कुठलं सगळं 100% कधीच क्लिक नाही होणार. नाही कधीच क्लिक होणार. 10 पैकी 1 100% होईल सर. 10 पैकी 8 वर्क नाही करणार, 10 पैकी 1 50% काम करेल. त्याच्याने पण तुमचं जर काम होत आहे, ती काम वाढतंय ना. अच्छा, दुसरी गोष्ट, तुमचं कॉलचं मी तुम्हाला ते टेलिकॉलर हिंदीचं करून देतो. वेबिनार मला 2-3 जण अप्रोच झालोय, आउटसोर्स केलं तर त्यांनी ते गॅरंटीड जर का मला आता हे मी तुम्हाला 5 वर्ष 1.5 लाख रुपये, मी काय विचार केला 1.5 ते 2 लाख रुपये मला इन्व्हेस्ट करा. 3 ते 4 जणांकडनं हे घेतलेलं आहे, कोटेशन घेतलेलं आहे. ते काय म्हणतात की आम्ही तुम्हाला काय पाहिजे तर आम्हाला एवढं, तर आम्ही कॉल करून देऊ आणि मला ते 1 लाखात होते. लगेच करा, लगेच. माझं पण आहे की 50% करून तरी बघूया काय आपल्याला. शेवटी वेबिनार मी हे आणि त्याच्यामध्ये वर्षांपासून कन्व्हर्जनचं पण काही लोक हे करतात की आम्ही तुम्हाला पुढचं जे सर तुम्हाला ते मी तुम्हाला तेव्हापासून सांगतो. तुमच्याकडे आहे का कुठल्या तिकडचे आहेत ना ते, मला इकडे मुंबईचे. काय प्रॉब्लेम गेलं नाही त्यांना डेटाबेस हे जर का डिजिटली देत आहेत त्यांना तो डेटाबेस इकडे पाठवायचा. तो त्या माणसांना आपल्याला सांगा, ते स्टडी पण करतात आणि त्यांना इकडे आपल्याला मेडिकल असल्यामुळे थोडं वेगळं आहे. सेल्सचं नुसतंच असतं तर करतात, पण त्याच्यामध्ये पुण्यामध्ये खूप आहे सर. पुण्यामध्ये असे खूप असतील. पण त्यानं काय फरक पडेल? त्याच्या ट्रेनिंगसाठी ट्रेनिंगला माझे 2 माणसं, मी त्यांच्या 4-5 लोकांना आणण्यापेक्षा माझ्या 2 माणसांना मी मुंबईला पाठवेन आणि त्यांना हे करेन, आणि आठवड्यात एकदा मी माझ्या माणसाला कुठल्या तरी तिथं पाठवतो. मी चेक करतो, कारण मी मागे जेव्हा गेलो होतो 35 लोकांचं घेतलं होतं. 35 सीट्स घेतल्या होत्या. नंबर आहे 2 वाल्या 4 वाल्या मी विचारतो. इव्हन यांच्याकडे पण चौगुलेंकडे पण एक डिफरन्स आहे चांगला. किती मुंबईचाच आहे, किती नवी मुंबईचा. आता किती घेतात? आमच्याकडे आता 6-7 किती लोक आहेत आपले हिंदीला? नाही इथे कोट टेलिकॉलिंग मध्ये 5 लोक. कोटिंग किती आहे? कोटिंग पर सीट पर सीट 16,000 पासून 16,000 पर सीट. इथे आमच्या केसमध्ये इथे 27,000च्या पुढे येते. 27,000. पण ते गॅरंटेड जर का मला
तर मला फ्री अटेंडन्स आहे. हा. म्हणजे माझे प्रोडक्ट मी तिथं 49 रुपये लावलं तर लावून घ्या अटेंडन्स साठी नाही, आपली कन्व्हर्जन साठी पाहिजे. आता प्रॉब्लेम जो आपल्याला आहे ना, अटेंडन्स माझा वेबिनार आणि सगळं रजिस्टर झालं तर 10 to 15% मला 10 to 12% मला मिळणारच. सर तो ट्राय करायला लागेल. माझं तर असं म्हणणं ना, लेटेस्ट ट्राय अँड फेल इन्स्टेड पण ऑफ मी इथे नितीन साहेब बरोबर, अटेंडन्स हा प्रॉब्लेम नाही सर. पण ते पुढे कन्व्हर्जन पण ते तेच म्हणतात. कन्व्हर्जन जर देऊ शकत असतील ना, तर माझं म्हणणं की वेगळे चार्ज करतात. ते म्हणजे आमचं हे तुम्ही बेसिक दिलं, हा. तुमचे एनरोलमेंटचे 10 रुपये मग ते आणि लोक conversion 27,000 रुपये आणि ते म्हणतात की 100 रुपये आमचं तुम्ही झालं तर तुम्ही झालं. ते नाही, सॅलरीच्या व्यतिरिक्त हा, म्हणजे ते तर त्यांना माझ्या आम्ही 250 रुपये 500 रुपये कमिट केले तरी काढता येईल. ते पण घेणार. द्या तुम्ही त्यांना. मी तुम्हाला तेव्हापासून जमतो. आपली स्किल्स रेडी आहे, होय. लगेच करूया. तुम्हाला कोणी जर इथला समज असेल तर तुम्ही इथला करा. मी तिकडे बसू. दोन हे माझ्या डोक्यात ते बरेच दिवस चाललेलं आहे की हे जे झालं मराठीचं पण करा. हे पहिले हिंदीचं करतो, मराठी मराठीचं चाललंय. आपलं हिंदीचं करा. मला कुठेतरी पहिलं सक्सेस दिसू दे ना की बाबा हे होतंय. मला सगळ्यात जास्त त्रासदायक प्रकार कुठला आहे, या लोकांना दररोज घेऊन बसा, त्यांना ट्रेनिंग अच्छा, मी तुम्हाला विचारला बघितलंस का, हे बघितलंस का. ऍडव्हान्स मध्ये सांगतो. पहिले 10 माझी स्पेस आहे ना, सगळ्यात महत्वाचं काय, जरी मी हे केलं तरी मला त्यांच्यासाठी आता खाली 40,000चं ऑफिस घेऊन बसतोय मी परत 40-45,000. किती जणांना मी 10 दिवस ते लोक रिपोर्ट त्याचं हे कमी असतं. ते आपल्याला धरून चालायचं की थोडं फाईन ट्यून झालं की होतं. बरोबर. पहिल्या सर सुरुवात ट्रान्सफॉर्मेशनला थोडा 2 प्रॉब्लेम महिने करा. 2 महिने तेवढं हे करा. आणि माझं पहिल्यापासून मत आहे की तुम्हाला पॅरलल ठेवायलाच पाहिजे, कारण हा अजून एक मला सांगायचं सांगा, काय पाहिजे माहितीये का? सांगा. अजून एक काय पॉईंट पाहिजे मला एक 1-to-1 कन्सल्टेशनचं, म्हणजे जसं ह्यांचं आहे 2-3 ऑर्गनायझेशन्स आहेत. इव्हन ते आता स्केलेक्स वाल्यांचं पण मी बघितलं ना, तर आय थिंक धवल डिजिटल धवल का डिजिटल धैर्य त्यांचं पण आहे, किंवा इव्हन युएबिलिटीचं पण मॉडेल. त्याच्यात ते काय करतात की शॉर्ट व्हिडिओ जातो आणि इफ यू वॉन्ट टू रिव्हर्स युअर डायबिटीज, बुक कन्सल्टेशन विथ आवर डायबिटिक रिव्हर्सल एक्सपर्ट. सो मला त्याचं एक तशी एक ऍडव्हर्टायझिंग फनेल पाहिजे आहे, जे डायबिटीज फ्री फॉर एव्हरच्या नावाने. ऐका मला ते 20 मिनिटाचा व्हिडिओ नाही बोलत आहे मी. मला त्याच्यामध्ये माझा व्हिडिओ 1.5 मिनिटाचाच. दिस इज 1-to-1 आणि बास झालं वेबिनार, बास झाले. आपणच आपली हे काढायची. what we have observed in our journey ki few diabetic clients required personal attention, and here we are providing after watching and after recovering this much patients. आम्हाला लक्षात आलं की generic thing is not for everyone. There are few patients, मग ते त्या पेशंटला क्लिक होतं की we are starting with the this thing, start your diabetic reversal assessment and free diabetic reversal personal consultation with our diabetic reversal expert. सो त्यानं क्लिक केलं की तो फ्री असेसमेंट त्याची तिथं झाली पाहिजे, आणि फ्री असेसमेंट झाल्यावर त्याचं अपॉइंटमेंट बुक झाली पाहिजे, म्हणजे 1-to-1. आणि ते मी काय करणार, हा तर मला कळलं, मला करूयात आपण चालू हा केलं. एक ऑप्शन. अजून एक मला काय पाहिजे होतं, जे मला स्केलेक्सनी सांगितलं ते मला पण जरा विचार करावा वाटला. इन्स्टेड ऑफ आपल्याकडे 200 लोक येतात वेबिनार मध्ये, तर एक फनेल असं आपण जर रन करून बघितलं किंवा असं एक वेबिनार घेतलं की त्या वेबिनारच्या शेवटी मी हे बुक सांगायच्या ऐवजी त्यांना काय म्हणतोय की मी त्यांना 2500 रुपये भरा आणि डायरेक्ट कोर्स प्रमोट करायच्या ऐवजी वी हॅव 3 ऑप्शन्स. वी हॅव ऑनलाईन ऑप्शन, वी हॅव ऑफलाईन ऑप्शन, वी हॅव स्पेशल केअर ऑल्सो. बाकी काहीच प्राइस डिस्क्लोज करायचं नाही. त्यांच्याकडून 1000 रुपीज घेऊन किंवा 999 किंवा अगदी मिनिमम 500 रुपये घेऊन कनेक्ट विथ आवर डायबेटिक रिव्हर्सल एक्सपर्ट, आवर डॉक्टर विल, म्हणजे जे आता सर जे सांगतायत कस्टम, तर त्याच्यामध्ये जर का माझ्याकडे 200चा अटेंडन्स येतोय, तर एक प्रोबॅबिलिटी मला वाटते की जर का मी डायरेक्ट डॉक्टर तुमच्या बरोबर तुमची हिस्ट्री असेस करतील, तुमचं हे प्रोसेस सेम, पण तुमचं 1-to-1 कन्सल्टेशन आमच्या डायबेटिक रिव्हर्सल एक्सपर्टच्या बरोबर होईल, आणि देन वी विल डिसाइड काय होतंय. तर दररोजच्या समजा त्याच्यातल्या आपण विचार करू, आता जर का माझे 10% होत आहे, तर ते 30-40% झालं, तर मला दररोज माझ्या 20 अपॉइंटमेंट बुक होत आहेत. माझ्याकडे 6 डॉक्टर बसून आहेत म्हणजे आहे काम त्यांच्याकडे, असं नाही, पण त्यांच्याकडे तेवढं काम नाहीये. त्यांच्याकडे दिवसाचं 2 तास काम आहे. तर प्रत्येकाकडे जर का 2 किंवा 3 अपॉइंटमेंट डॉक्टरांकडे गेल्या, तर आमचा जो रेशो आहे तो 50% आहे. म्हणजे आज माझ्या ओपीडी मध्ये जर का डॉक्टर आला किंवा जर का माझे डॉक्टर समोरासमोर बोलतात व्हिडिओ कॉलच्या थ्रू, तर त्यांचं कन्व्हर्जन 50% आहे. तर मला इथं क्लिअर कट दिसतंय, रोज जर का मला असे 10 लीड तयार झाले, जर का माझे 10 अपॉइंटमेंट बुक झाल्या, बघा मी काय सांगतो, दररोज 10 अपॉइंटमेंट बुक झाल्या, तर त्यातल्या 5 माझ्या कन्वर्ट होत आहेत. सो 5 गुणिले मी 25 केलं, तर 25 5 100 130चा नंबर तिथंच गाठतोय मी. ठीक आहे सर. हे आपण पेरिफेरीला करू शकतोय.
म्हणजे तुम्ही जर का बघितलं तर हे Online आपण आपल्या ओपीडीला करू शकतोय आता. तर मग इथं आपल्या हिंदीला आपण करू शकू का नाही हो. करू शकणार? हो. तर मला एक असं मॉडेल पाहिजे तुमच्याकडून मग एक वेबिनार तसंच घेतलं होतं. म्हणजे आयदर मी वेबिनार मधून आणू किंवा वेबिनार मध्ये मी असं सांगू का मी सेपरेट ऍड करू का वी विल ट्राय बोथ. सेपरेट सर ही सेपरेट ऍडच करूया. जे 1-to-1 कन्सल्टिंगची जी आहे ना, तुम्ही म्हणता की असेसमेंट फॉर्म भरून आमच्या डॉक्टरांबरोबर बोला आणि डॉक्टर तुम्हाला पुढची माहिती देतील. हे फनेल हो. आपण आहे असं फनेल ऑलरेडी लिंक्डइन वरती ऍड केलेलं आहे. ते आपण Free हिंदीसाठी का इम्प्लिमेंट करून. फ्री का पेड? पेड केलं होतं सर. नाही पेड कन्सल्टेशन पेड का फ्री? पेड फ्री नाही. पण तुम्हाला आपण हाय advertise तुम्हाला आठवत असेल आपण रन केली होती. केली होती हो, 1000 हो, रुपये आले पण होते. हे- फक्त एकच कस्टमरने 1000 रुपये देऊन घेतले त्याने कन्सल्टेशन नाही घेतलं. आणि त्याने पण कन्सल्टेशन घेतलं नाही. हो तुम्ही चालवले पण जरा. मी वेबिनार मध्ये असं बोललो तर वेबिनार मध्ये आपला 200 अटेंडन्स येतोय. तो इन्स्टेड ऑफ गिव्हिंग दॅट 2000-2499 भरा आणि हे सांगण्याच्या ऐवजी वी वॉन्ट कस्टमायझेशन, वी वॉन्ट टू असेस यू फर्स्ट. लोकांना मी हात वर करायला सांगणार, मी पूर्ण प्रोसेस समजावून सांगणार आणि एक दोन वेबिनार घेऊन बघूया ना काय 5 पैकी एक वेबिनार आणि तसं वेबिनार पूर्ण नाही घ्यायचं सर. मग 30 मिनिट्स वेबिनार. 30 ते 40 कारण मिनिटं. त्याचं कसं आहे की हा. जी प्रोसेस तुम्ही वेबिनार मधनं सांगणार आहे हम्म. तीच प्रोसेस कन्सल्टेशन मध्ये 1-to-1 मध्ये तो 40% पार्ट येणार आहे त्याच्यामध्ये. मग जेवढा पार्ट कन्सल्टेशन मध्ये जाणार आहे तो वेबिनार मध्ये सगळ्याचा आणि माणूस तो 30-35 मिनिटाचा वेबिनार पूर्ण अटेंडन्स भेटणार आहे आपल्याला. म्हणजे 45 मिनिटला ऑफर गेली पाहिजे. तर म्हणजे पुढचा प्रोग्रामच नाही सांगणार मी. कारण आता काय झालं, मी आज सुद्धा अपॉइंटमेंट साठी कॉलिंगला बसवलं. मराठी टीम मधनं 5 अपॉइंटमेंट पडल्या एका मुलगीकडनं हा. आणि इकडनं 3 मुलींकडनं एक सुद्धा अपॉइंटमेंट नाही पडली. कसली अपॉइंटमेंट नाही पडली. आपण आता कालपासून चालू केलं ना की नाही, नितीन सर, त्याच्यामध्ये हे होतं त्यामध्ये आपण मराठीसाठी कुठं फ्री सांगितलं? हो मराठीसाठी सांगितलं सर. हो सर. नाही, हो सर. मराठी कोणाबरोबर डिस्कशन तर झालं? आपलं डिस्कशन झालं ना मराठीसाठी. एक पुण्यातले जे लीड्स येतात ना ते अहो, पुण्यातल्या सगळ्या आपल्याकडे leads पुण्यातनं 180 लीड्स येत आहेत. हा. आपण त्यांना 1000 रुपये 1,80,000 त्याचं मी कॅल्क्युलेशन सांगितलं तुम्हाला की जर कोणाला त्यांना? कुणाला मी मागे पण बोललो ना सर तुम्हाला. त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे की 1000 रुपये जी अपॉइंटमेंट येते त्याचं जेव्हा 120 पेशंट जॉईन होतात त्या टायमाला 1000 त्याचे वेव ऑफ होतात, माफच होत म्हणजे म्हणजे माझ्याकडे आता 180 मधनं 120 पेशंट जॉईन झाले. बरोबर. तर त्याचे जेव्हा तो 2490 भरतोय ना त्या टायमाला 1000 रुपये पण त्याचे सांगतो की तुझे जॉईनिंग करतोय तुझे 1000 रुपये माफ 2490 इन्क्लुडिंग होते. ओके, म्हणजे राहिल्यावरती 60,000 प्रश्न. बरोबर. मी विचार काय करतोय की साधारणतः ह्या अपॉइंटमेंट म्हणजे 250-300 पर्यंत जर गेल्या आणि त्यातून जर मला 180 जॉईनिंग मिळाले तर माझे 60 जॉईनिंग एक्स्ट्रा होतं. तुम्ही अगदी तुमचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन बरोबर आहे. पहिल्यांदा तर मला मागच्या 6 महिन्याचा पहिल्यांदा असा डेटा द्या की आपल्या त्या ऍडव्हर्टाइजमेंट किती अपॉइंटमेंट पडल्या, त्यातनं किती नाही, लोक- पहिल्या याच्यात पहिलं लॉजिकच चुकीचं आहे की तुम्ही फ्री दिल्यामुळे Free दिल्यामुळे वाढणार. 180चा 250 जाणार. हे लॉजिक कसं आलं हे सांगा. मी- आणि जो फ्री घेणार आहे तो त्याच्या- जॉईन नाही तो जॉईन राहू दे, तो येणारच नाही. हा. तो येणारच नाही. नाही. तुमच्या अपॉइंटमेंट पडणार. हा नाही सर मी त्यात सांगतो तुम्हाला. आता हे वेबिनार तुम्ही आता अटेंड असं सांगा ना, फ्री दिला तुम्ही आज 5 अपॉइंटमेंट फ्री दिले. नाही आज पडलं त्याचं मी आता रिव्ह्यू आपल्यासोबत बसतोय की अपॉइंटमेंट झाल्यानंतर काय द्यायचं. तर माझं म्हणायचं उद्देश आहे की वेबिनारला जेव्हा तो रजिस्टर्ड करतोय तेव्हा नाही, त्यामध्ये नाही, तुम्ही आता हे सांगा ना. नाही त्याचं प्रोसेस सांगतो तुम्हाला की मी वेबिनार झालेल्याच्या नंतरची तर माझी अपॉइंटमेंट पडतेच. म्हणजे ज्यांनी वेबिनार अटेंड केलंय त्यांना मी पेडच अपॉइंटमेंट टाकायला सांगितले. मी ज्या पुण्यातल्या लीड येतात त्या पुण्यातल्या लीडला जेव्हा मी डायरेक्ट कॉल करतो त्या टायमाला मी त्याला 2 ऑप्शन देतो. कारण मी ज्याला ट्युसडेला कॉल करतो त्याला मी रविवारचा वेबिनार अटेंड करायला सांगतोय. त्याला मी म्हणतो की तुझी अपॉइंटमेंट बुक कर. तुझ्याकडे 2 ऑप्शन आहे, आयदर तू फ्री कन्सल्टेशनला येऊ शकतोस किंवा मग तू फ्री वेबिनारला येऊ शकतो. त्याच्यात किती लोकांनी चूज केला आता? आज मी माझी जेव्हा मी 5 वाजता रिव्ह्यू घेतला 4:30 वाजता घेतला तेव्हा 5 लोकांनी अपॉइंटमेंट बुक केली. 5 लोकांनी 5 ते 1 वीक तरी आपण करून बघूया काय होतंय ते. ओके. जर तो नंबर वाढला आणि जर माझी 60 जॉईनिंग वाढली तर माझा वॉल्यूम तो 10-12 लाखांनी वाढतोय आणि माझं इथे नुकसान जे होते ते 60-70 हजारचं. म्हणजे साधारणतः त्याची छोटी जॉईन करताना 2490 जॉईन करणार आहे तो. नाही तुम्ही बोलताय, तुम्ही जे सांगताय ना, हिंदीसाठी ते- माझा एक- करून बघू दे. हिंदीसाठी आपण थोडे मायक्रो फनेल्स आणि विचार करू शकतो की हो. स्पेसिफिक टू युअर एम्प्लॉयमेंट स्टेटस किंवा स्पेसिफिक टू युअर इंडस्ट्री आपण काही कस्टमाइज व्हिडिओज क्रिएट करूया की लॉयर लोकांसाठी कॅम्पेन्स हे फक्त लॉयरसाठी रन होतील. हाय स्ट्रेस जॉब, so many physical challenges. No, you don't have time to look after yourself and you need one-to-one consultation. Fill up this form. असं एक फनेल करू आणि फक्त काही स्पेसिफिक हाय पेइंग जॉब जे आहेत ना त्या लोकांनाच फनेल रन करू. ऍक्विजिशन कॉस्ट भलेही 1000 रुपये येऊ दे पण जे इंटरेस्टेड आहेत ते लोक येतात काय आपण टेस्ट करू. सो असे मायक्रो फनेल्स देतो मी तुम्हाला आणि लेट्स ट्राय दॅट. 1-to-1 कन्सल्टेशन विथ आवर डायबेटिक रिव्हर्सल एक्सपर्ट. डायबेटिक रिव्हर्सल एक्सपर्ट बरोबर 1-to-1 कन्सल्टेशन बुक करा आणि मग ते तुम्ही वाटलं तर फ्री ठेवा किंवा पेड ठेवा. माझं म्हणणं वी स्टार्ट विथ द फ्री. पहिल्यापासून पेडच करू.
जर आपण हाय नेटवर्क वाल्यांकडेच जातोय, फक्त मी टार्गेट करणार आहे सॉफ्टवेअर वाले, लॉयर वाले टार्गेट करणार आहे. ऍडव्हर्टाईज इफेक्टिव्ह बनवूया, ऍडव्हर्टाईज इफेक्टिव्ह बनवूया. काय प्राइस पॉईंट ठेवला पाहिजे? 500 रुपीज, 1000 रुपीज? नाही, 1000 रुपीज ठेवू. 1000 रुपीज नाही येत नाही पैसे. येणार नाही म्हणतो. नाही, नाही. नितीन सर म्हणतो 1000 नितीन येणार सर, नाही. नितीन सर, मी मी तो फनेलच group वेगळं कुठला सांगतो. target? सोनल वेगळा आहे. फनेल वेगळा आहे. लिंक्डइन पण- माणसं येऊ शकतो तिकडनं. नाही, मी फार स्पेसिफिक लोकांसाठी सगळ्यांना नाही Specific दाखवणार. lawyer ते लोकं केले ना तर ते लोक येणार एका वेळेस तसे नाही येणार तसे नाही येणार. हा, आणि त्यांना ट्राय करू ट्राय करू दे. मागच्या वेळी पण फनेलला युज केला का? म्हणजे आपण जेव्हा लावली होती, आपण ऍडव्हर्टाईज लावली होती. नाही, आपण नितीन सर जनरल केलंय. आता मी काय प्रपोज करतोय, हिंदीसाठी आपण लॉयरचे व्हिडिओ डॉक्टरांकडनं वेगळा शूट करून घेऊ, सॉफ्टवेअर वाल्यांचे वेगळा घेऊ, जे कोण रिअल इस्टेट मधले आहेत त्यांचा IT वेगळा companies, घेऊ. हा. जे Correct, पैसे correct. द्यायला तयार आहेत ना त्या लोकांसाठी हो, वेगळे हो, फनेल हो. रन करून त्यांनाच दिसतील असं ठेवू, आणि त्यातनं काय बुकिंग येत बघू. सो टेस्टिंग पण आपलं अप टू द आणि पॉइंट. त्याच्यातनं दुसरं काय करायचं? त्याच्यातनं जर का व्यक्ती म्हणला की नाही मला हे डॉक्टर भाग्येश कुलकर्णीच पाहिजे, डॉक्टर भाग्येश कुलकर्णीना 5000 रुपयात म्हणायचं, आणि आमच्या डायबेटिक लिव्हर एक्सपर्टला 1000. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. ते उलट मग माझा तो 5000 भरणार स्पेशल केअर मध्ये येतो लगेच तो पुढे. हा, सो मी हे मायक्रो फनल्स दुसरे तयार करून घेतो, तुम्हाला त्याची स्क्रिप्ट देतो की मला तुम्ही काय बोलावं त्यामध्ये. जे मला मला व्हिडिओ काय पाहिजे की मला एक 5 किंवा 6 तुम्ही मला रादर मला 10 म्हणजे 10 अपॉइंटमेंट ना माझ्या बुक झाल्या पाहिजे. ठीक आहे. त्याच्यात तो प्राइस पॉइंट येतोय का हाय तिकीट येतोय, अँड आय एम रेडी टू इन्व्हेस्ट दॅट मच अमाऊंट. तर माझं म्हणणं आहे की मी 2 लाख रुपये काढून ठेवलेत असा विचार करा. 2 लाख रुपये माझे बुडले. मी काय म्हणतात त्याला कशाला लावले 2 लाख रुपये. हा, पण मला एक अजून एक फनेल पॅरल पाहिजे की ज्याच्यात मला रोज माझ्याकडे क्वालिफाईड छान डॉक्टर्स आहेत की ज्यांचं कन्व्हर्जन 50-60% आहे, 50 to 60% आहे. तर त्यांना येऊ दे, त्यांच्याकडे त्यांची अपॉइंटमेंट होऊ देत, एक अर्धा पाऊण तास ते रोज त्या पेशंट बरोबर बोलू देत, आणि त्याच्यातनं जॉईन झालेल्या पेशंटला आय विल इन्सेंटिव्हाइज दोज डॉक्टर्स अँड दे आर व्हेरी हॅपी टू टेक दॅट इन्सेंटिव्ह. ठीक आहे. सो पेड वालेच आपण मायक्रो फनेल मध्ये स्पेसिफिक टू प्रोफेशन असे कॅम्पेन्स क्रिएट करू. मी तुम्हाला या वीकेंड पर्यंत त्याच्या स्क्रिप्ट तुम्ही काय बोलावं अपेक्षित आहे ते देतो, आणि हा. कसे एक्झिक्यूट होईल ते देतो. बाय मंडे वी शुड गेट स्टार्टेड विथ द कॅम्पेन कम्प्लीट. आणि वेबिनारचं फनेल 1 महिना आता जो फायनल एडिट केलेला आहे, जो पहिला वेबिनार जो 10% येत होता, मी तो आता काल आयाजकडनं अजूनही फाईन ट्यून करून घेतलेला आहे, आणि आय हॅव कन्व्हर्टेड इट टू 90 मिनिट्स, 90 मिनिटाचा तो केलेला आहे. कारण आम्हाला आता पण लक्षात आलं या महिन्यात 4 जानेवारीचा जो घेतला तो 22 आम्हाला हे देऊन गेलेला आहे, 22 लोकांचं आहे. त्यानंतर मी जे बदललं मॉडेल, तर त्या मॉडेलमध्ये मी कावल्यासारखा बोललोय असं वाटतंय मला, खूप जास्त चिडून बोललोय. त्याच्यावरती क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश न करता, म्हणजे पीपल आर नॉट बाईंग यू फर्स्ट, ते लोकांनी मला बाय करायच्या अगोदरच मी डायरेक्टली पिच केलेलं आहे, म्हणजे मी क्रेडिबिलिटी आहे असं गृहीत धरलं. सो माझं मी सेल्फ ऑडिट केलं, तर त्याच्यात लक्षात आलं की तो पहिला व्हिडिओ जो गेले आपण 8-9 महिने प्ले करत होतो, जो आपल्याला 10% देतोय 10%, तर जर का अटेंडन्स आपला 200 राहतोय, 200 ऍव्हरेज अटेंडन्स राहतोय, म्हणजे तुमचे महिन्याला 5 वेबिनार म्हणजे तुमचे 1000 लोक झाली. तर 1000 लोकांचं मी 10% जरी पकडलं, 1000 लोक तुमचे अटेंड करतात, तर 100 लोक तिथं आपल्याला मिळत होते, 100 लोक जॉईन होत होते. तर 100 लोक तिथून, आणि मला 50 ते 60 लोक आपल्या या नवीन एका फनेलमधून. हे मला लॉजिक थोडं बसवायचं आहे, 150-160. ठीक. आणि तसे हाय पेईंग मिळतील आपल्याला, कारण आता रामदेव अगरवाल पण त्याच फनेल मधनं आले, त्यानंतर बाकीचे तुमचे युएस चे क्लायंट्स पण त्याच फनेल मधनं आलेले आहेत. नाही, रामदेव ते पॉडकास्टच्या फनेल मधनं आले होते, असं वाटतं. रामदेव अगरवाल वगैरे आले होते, हे आपल्याला गुंजन शाऊट वरनं आले ते. गुंजन शाऊट वरनं आले. त्यांच्या मिसेसनी बघितलं, मी तो फीडबॅक घेतला, त्यांच्या मिसेसनी बघितलं, त्यानंतर त्यांनी अपॉइंटमेंट बुक करून इव्हन आता TFF ला पण 200 हे जनरेट झाल्या. पॉडकास्ट मधनं जनरेट होणारे, क्वालिटी पॉडकास्ट मधनं जनरेट होणारे, पण ते काय होते, ते तेवढ्या पिरियड पुरतच राहते ना, तिथनं पुढं ते सस्टेन आपल्याला करता येत नाही, किंवा आय डोंट थिंक ते मायलेज उचलता येत नाही आपल्याला. माझं त्याच्यामध्ये इनपुट आहे सागर सर, की जे पॉडकास्ट ते लोक करतायत आणि त्यांच्या ऑडियन्सला जातो तो लाईव्हचा तर एक असतोच, पण तो जो पॉडकास्ट आहे ना त्याची आपण रील्स बनवलेले आहेत, ते पण करून बघितलं की आपण ते रील बनवले. तुम्ही काय करायचंय, त्यांनी नाही ऐका, तुम्ही रील कुठले दाखवताय, ऍक्च्युअली इंटरव्ह्यूचे दाखवतायत. तुम्ही रील कुठले दाखवा पाहिजे की त्यांनी ते लोक इंट्रोड्यूस करतात ना, म्हणजे तुमचा पॉडकास्ट जो इंटरव्ह्यू घेणार आहे
त्याला ती लोक प्री सेल करण्यासाठी जो प्रीफेस टाकतात ते पहिल्यांचा इंट्रोडक्शनचा टाकतात. हा तो जो आहे ना तो तुम्ही आता टाकत असाल जो भागेश सर बोलताय. नाही तर सगळेच वापरलेत. म्हणजे ते गुंजनने इंट्रोड्यूस केल्याचे वापरलेत. आपण 3-4 महिन्यासाठी ते वापरून बघितले सगळे. फुल त्याचा निचोड लिया, उसके बाद रुका लिया. त्याचा निचोड काढला ते ठीक आहे, मी बोलतोय तर ठीक आहे, पण माझं काय म्हणणं होतं की ते जेव्हा म्हणजे माझा एक्सपिरियन्स होता, माझा इंटरव्ह्यू होणार होता झीवर, तर त्यांनी काय केलं, पहिले माझी हे रद्द केली 3 दिवस. रशेस रनर तो रन केला आणि नंतर त्याची ट्रेलर दाखवला. तो ट्रेलर ऍक्च्युअल बोलणं नाही, तो पहिले ट्रेलर दाखवला आणि ट्रेलर बघितला, ज्याने बघितला त्यालाच मी माझा तो दुसरा व्हिडिओ. सो दॅट वॉज अ सिक्वेन्स. त्याचा इम्पॅक्ट जास्त होता. म्हणजे सरांचं म्हणणं आहे तो प्री सेलचा जो आहे ना त्याचा इम्पॅक्ट जास्त आहे इन्स्टेड ऑफ की जो मेन इंटरव्ह्यूचा दोन्ही हे जास्त आहे. ठीक आहे, ते कुठले अवेलेबल आहेत बघतो. वी कॅन यूज दॅट व्हॉट ठीक आहे, म्हणजे तुम्ही सर विचार करा उद्या आणि बघा. आणि तुम्हाला वाटतं ते प्रोजेक्ट ट्राय करा आणि करा. थोडं बोलायचं हे बरोबर आहे. हा प्रदीप, तुम्हीच एक विचार करा अजून काय करता येईल ते. तुम्ही ते ट्राय करून घ्या आणि मग सांगा हे बरोबर. आणि मी सांगायचं म्हटलं ना की आठवड्याला तुम्ही एक फीडबॅक मीटिंग तुमच्याकडनंच प्लॅन करा. तुम्ही सांगा की मला ही फीडबॅक मीटिंग पाहिजे, दीज आर माय हर्डल्स, दीज आर माय प्रॉब्लेम्स, हे वेल टेकन होत नाहीये, त्याच्यामुळे गोष्टी आढळलेल्या आहेत, मला इथं फीडबॅक येत नाही, मला हा प्रॉब्लेम येतोय की मला हे अप्रोच मिळत नाही, व्हॉट एव्हर जो काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही गोष्टी आहेत ना, तुम्ही आमचा फॉलोअप घ्या. मी तुम्हाला एकदम सिंपल, कारण की कसं आहे कोणाचा फॉलोअप घ्या म्हणजे कोणाचा फॉलोअप घ्या ते पण सांगा. नाही काय होतं सर, आता जसं त्यांनी काय सांगितलं बेसिकली की फीडबॅक मेकॅनिझम सपोज येत नाही, तर आता फीडबॅक मेकॅनिझमसाठी आपण तिथं जर जनरल मॅनेजर पण ज्या माणसाला आपण त्यांच्याकडनं त्यांना फीडबॅक जर मिळाला नाही तर त्यांनी आपल्याकडे कंप्लेंट केली पाहिजे, आपण त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. सर हेच खेळत नसतं. सागर सर, कुठल्याही बिझनेसमध्ये डॉक्टरांच्या बरोबर ना तुम्ही मला ना फार्मसिस्ट आणि केमिस्ट ह्या कॅटेगरी मधले जे लोक आहेत ना त्यांना माझा व्हिडिओ दाखवा. माझा म्हणजे सरांचा व्हिडिओ जो आहे ब्रँडिंगसाठी, तिथं थोडं दोन्ही क्रिएशन करण्यासाठी तुम्ही डॉक्टर, फार्मासिस्ट, केमिस्ट ह्या 3 कॅटेगरीचे लोक ज्या सिटीज मध्ये 50 सिटीज मध्ये आहेत ना, त्यामध्ये फेसबुकमध्ये किंवा ज्याच्यामध्ये पॉसिबल आहे रील्स मध्ये, कुठे कुठे इन्स्टामध्ये, तुम्ही यांना 1 महिना नुसते डॉक्टरांचा जो अवेअरनेस व्हिडिओ जाऊ दे. ठीक आहे, ठीक आहे. हे एवढं जरा करा. सागर सर, मी तुम्हाला लिंक्डइन साठीचे 2 नंबर, ईमेल आयडी आणि नाव मिळालं. मी तुम्हाला पाठवले. येस सर, ठीक आहे. आणि हे जे आपण एप्रिलमध्ये करायचं म्हणतोय ते माझं अजूनही मला हे या महिन्यातलं सेल डाऊन झाल्यामुळे माझं गट फिलिंग मला अलाव करत नाहीये. जे मी तुमच्याशी पहिलं बोललो होतो की आपण 4-5 एप्रिलला करूया. मला हो ग्रँड प्रोग्राम घ्यायचा करूया का नको, काय तुमचं गट फिलिंग काय सांगते? आर वी स्टील रेडी ऑर नॉट? वी आर नॉट रेडी फॉर दॅट ऑर वी हॅव टू डू इट? बट तो आपण ब्रँडिंग साठीच करतोय ना, तो जो इव्हेंट करायचा तो. पहिला आता जे आपण सोल्युशन्स काढलेत ना सर, ते एक्झिक्यूट करूया स्ट्रेट अवे. आता तुमचं माइंड स्पेस रिकामी झाली तर तुम्ही त्या प्रोग्रामला नीट देणार. तुम्ही माइंड स्पेस ऑक्युपाईड आहे ह्या नंबरमध्ये. आता प्रेझेंट प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करून मग पुढच्या चॅलेंजला जाऊयात. दॅट्स व्हॉट माय टेक इज. हो बरोबर आहे, कारण तुमच्या मनात जर का ते इनिबिशन आणि गट तुमचं चांगलं नसेल, गट फिलिंग चांगलं नसेल तर तुम्ही हे नाही होणार. तुम्ही काय म्हणतात, तुमची माइंड स्पेस रिकामी पाहिजे. तुम्ही अबॅन्डन्स माइंडसेट मध्ये पाहिजे. येस, करूयात ते. दॅट इज अ पॉइंट, दॅट इज अ चॅलेंज विच वी ऑक्युपाईड असेल तर प्री ऑक्युपाईड माइंडसेटनी काम होणार. आता याच्यात सरांच्या एका बोलण्यावर आय जस्ट टेक ऑन इट. मला माहित नव्हतं की त्यांचा तो, आता त्यांनी वर्ड युज केला की कावल्यासारखा मी बोललो. हा त्या सेमिनार काल आपण म्हणजे त्याच्यावर की तुम्हाला द अदर पीपल हु आर वॉचिंग इट ऑन एव्हरी डे, तर आपल्याला काय ऍटिट्यूड घ्यायचं सर, की मी सेलिब्रिटी नाही आहे, मी डॉक्टर आहे, बरोबर, मी तुम्हाला हेल्प करणार आहे, बरोबर. तुम्हाला जर आता ह्या इनपुटवर, त्यांच्याच इनपुटवर की त्यांना असं वाटलं की ते थोडे चिडलेले वाटले किंवा थोडंसं जास्त तो वेबिनार मध्ये मी खूप असं अग्रेसिव्हली सायंटिफिक वे जे काम माहित आहे, जो काम मी जे असं म्हणायचं तुम्हाला नाही, काम नाही. आता
त्यांचा जो पहिला व्हिडिओ ते म्हणतायत की ते सॉफ्टली बोलले. हा सॉफ्ट. कारण मी आतून ते म्हणतात तसं की मी आतून फुलफिल होतो त्यावेळेला. फुलफिलमेंट होती. म्हणजे त्यावेळेला पण परिस्थिती अशीच होती की त्यावेळेला पण काही ग्रेट नव्हती, पण माझं माइंड आतून फुलफिल्ड होतं. त्यावेळेला मी शांत होतो, आतून शांत होतो, त्यामुळे ते बाहेर तसं आलं. तर ते या वेबिनारमध्ये मी आतून अशांत होतो त्या दिवशी. तुम्हाला लगेच दिसेल. आता तुम्ही तुमच्या मुलाच्या तोंडावर जर तोंड उतरलं असेल तर तुम्ही लगेच ओळखणार. बरोबर. यू लुक ॲट हिम एव्हरी डे आणि तो सेमिनार आहे तर तुम्ही लगेच तो फीडबॅक द्या की ह्याच्यामध्ये मला तो सेन्स वाटतोय. किंवा कधी कधी काय होतं आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये किंवा जास्त जोरात कन्व्हिन्स करायला गेलो. वेबिनारमध्ये इमोशनल कनेक्ट महत्वाचा असतो ना. पीपल शुड बाय यू फर्स्ट. मी जेव्हा माझं सेल्फ ऑडिट केलं त्यावेळेस मी म्हटलं की अरे हा मला 10-12% का देतोय आणि हा का देत नाहीये. तर इथं म्हणजे चांगलं आहे सगळं, पण ऍट द एंड ऑफ तो इमोशनल कनेक्ट तो या वेबिनार मधून जास्त. आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला इमोशनल कनेक्ट का नाही, कारण मी माझ्या कुठला मी तुम्हाला सांगितलं की तुमचा जो फोटो आहे त्याच्यावर तो एवढा छोटा होत होता. तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही ते केलं. माझे स्लाइड बघा ना आता तुम्ही. स्लाइड्स मी तुम्हाला बघितलं. स्लाइड्स आपल्या वर्ल्ड क्लास स्लाइड झाले. स्लाइड्स मध्ये तुम्ही सांगितले स्लाइड इज वन. इमेज तुमचा जो व्हिडिओ बोलणार हा तो छोटा होतोय की अर्धा क्वार्टर वगैरे राहतोय. अर्धा क्वार्टर नाही, तो चौकोनात राहतो. तो किती मोठा आहे? तो म्हणजे हाफ पेज नाही होतोय. नाही तेच म्हणते. आता हा जो आहे त्याच्यामध्ये नॉर्मली असा मी इकडे वर येतो, इकडे वर एक जिथे कुठे 20-25% जातो. नाही. तर मी काय म्हणतोय ते तसं नाही आहे, त्याला फॅसिलिटी नाही. वेबिनार जामला अर्धा घेण्याची फॅसिलिटी नाही आहे मला वाटतं. आहे हाफ व्हिडिओ. मला काय सांगता येईल? हाफ स्क्रीनचं बघूया. तुम्हाला असं पाहिजे ना, तुमचं म्हणणं आहे की हाफ स्क्रीन मी इथं दिसलो पाहिजे आणि इकडे स्लाइड येऊ. स्लाइड आहे तसं करता येतं. सो इमोशनल कनेक्ट जेव्हा आहे हा. तुम्ही बघा आता समजा डोळे मागे गेलो तर माझं इमोशनल कनेक्ट ऑडिओ आहे आणि तो मूव्ह होतोय. नाही, त्याला मला अजून एक लक्षात आलं, तो कॅमेराचा अँगल पण असतो. मी जो अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ना त्यात असा अँगल आहे थोडासा, म्हणजे मी असं बघतोय. सो जो बघतोय माझ्याकडे त्या डोळ्यात डोळे हे गेलं हा. आणि मी आयदर हे या पद्धतीने जातं या. ते फरक पडतोय. म्हणजे तुमचं आयदर आय लेवल पाहिजे किंवा हे पाहिजे. माझी मान अशी नाही पाहिजे. तो एक फॅक्टर होतो. आणि मी पहिलं जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जो कॅमेरा ऍडजस्ट केलेला आहे तो या लेंथ मध्ये. ते डोळे पण डोळ्यांचा अँगल जो आहे डोळ्याचा. पण ह्याच्यामध्ये ऍक्च्युली क्लॅरिटी आणि हे सगळं म्हणलं ना आपण, तर हे नवीन जे घेतलेले वेबिनार आहेत त्याची क्लॅरिटी जबरदस्त आहे. पण पहिल्या 1 तास सव्वा तासात काय होत होतं की लोकांना त्या गोष्टी माहित होत्या, त्यांना ते रिपिटेशन वाटत. त्यांचं म्हणणं असं होतं लोकांचं ज्याच्यात म्हणजे त्या पण 10% कॉमेंट आहे की तुम्ही डायरेक्टली आम्हाला प्रोग्राम सांगा, आम्ही तुमचा प्रोग्राम ऐकायला. तुम्ही आणि मग डायरेक्टली प्रोग्राम सांगितलं म्हणतात आम्हाला काहीच नाही मिळालं वेबिनार. ठीक आहे. ते बरं मी काय म्हणतोय हे जेव्हा मी तुम्हाला सांगतोय आय एम नॉट सेइंग फुल टाइम असं करायचं. यू मध्ये की तुम्ही कुठल्याही मूवीमध्ये कंटिन्युअस कॅमेरा हलवत असतील नाही, बरेच वेळेस सर काय करतात पूर्ण देतो. ते ह्याच्यात तसं झालेलं आहे ना, म्हणजे जिथं जिथं माझे वेबिनारला कन्व्हर्जन रेशो जास्त आहे तिथं मी 30 ते 40% वेळेला स्लाइड हटवले, डायरेक्ट बोललो. त्यामुळे स्लाइड छोटी करायची. सर्व डिस्ट्रॅक्शन बंद करा. सगळं डिस्ट्रॅक्शन बंद करा. नाही. ओनली नेक्स्ट 10 मिनिट्स रेकॉर्डेड नेक्स्ट 10 मिनिट्स फोकस करा. रेकॉर्डेड आहे. त्याला एडिट करा. केलं ना, एडिट केलं. तुम्ही त्याला 90 मिनिट त्यावेळेला नाही केलं तर ठीक आहे. येस सागर सर, थँक्यू. चलो सागर सर, थँक्यू. येस, थँक्यू. गुड नाईट. हे आपण आता ठरवलं ते लिहून घेतलेत का पॉइंट्स? आपल्याला थोडं मीटिंग रेकॉर्डिंग होत आहे. मी उद्या मिनिट्स ऑफ द मीटिंग पाठवून देईल आणि त्याच्या कामाला लागूया आपल्याला. कसं हे करायचं ट्रान्सक्राईब पण होते, मिनिट्स ऑफ द मीटिंग पण पाठवून. आणि हे आपलं ह्याचं आहे ते जरा बोला विकासशी. कुठं 1500 घेऊन गेला. आपण 500 रुपयावर बोलत होतो. डिस्कस करूयात. तो काय म्हणतो बघूयात. म्हणजे मला वाटतं त्याच्या आधी व्हॉल्यूम नव्हतं सांगितलं का 5,000 4,000 5,000 पेशंट असतात. नाही, मी त्याला फक्त सर सिस्टीम दाखवली आहे. त्याला कल्पना आहे की 5,000-1,000च्या वरती असतील. पण मला वाटतंय निगोसिएशन वरती तुम्ही बोला. त्याच्या आधी मला वाटतंय त्याचे जे काय पॉइंट्स आहेत ना, म्हणजे डिलिव्हरेबल्स आहेत, ते पहिला त्याला क्लिअर द्यायला पाहिजे. ह्यात मला हे सगळ्या सिस्टीम आय थिंक आता 80% आहे. तुम्हाला आणि अपेक्षित जर असतील तर ते पॉइंट्स ऍड करून घ्या आणि मग कॉस्टिंग करत जावा. दॅट्स व्हॉट माय सजेशन. म्हणजे आता जर कॉम्प्रेहेन्सिव्ह आपण विचारच करतोय आणि फक्त 20% राहून जाते, तर ऍड करता येत असेल तर एक होलिस्टिक तुम्हाला सोल्युशन आहे. आणि हा पॉइंट सर त्याला मी क्लिअर सांगितलाय की
ह्याचं लॉजिक आमच्याकडे राहील, ओनरशिप आमच्याकडे राहील, होस्टेड आमच्या सर्व्हरवर राहील, ऍक्सेस आमचा राहील, त्याला फक्त वर्किंग ऍक्सेस असेल. हा पॉइंटला धरूनच मी त्याला चालू केले, ते तुम्हाला मी त्याच दिवशी बोललेलो होतो. ही इज फाईन विथ दॅट. एक गोष्ट असं आहे सागर सर, त्यांना सांगायला पाहिजे की सगळे पेशंट 5,000 असतील ते वेगवेगळ्या पॉईंट मधून आहेत. तुमचे नंबर तेव्हा वाढणार, तसे ही इज गोइंग टू अर्न व्हेन द नंबर्स आर हाय, व्हॉल्यूम इज देयर वन. आणि द अमाऊंट ही टोल्ड ऍक्च्युअली इज लाईक 5 टाइम्स हायर. आपल्याला ते त्यांना बघायला लागेल. ही नोज व्हॉट आय एम सेइंग. आणि त्यांना म्हणून मी त्यांना म्हटलं तुम्ही रिस्पॉन्ड नका करू, कारण तुम्हाला ते रूड वाटेल किंवा थोडंसं ऑफेंडिंग वाटेल की मी त्यांना सांगतो प्राइस. होल ऑफ माय लाईफ 33 इयर्स आय बीन इनटू सॉफ्टवेअर ओनली. ओके, तर माझं अर्ध काम त्याचं आताही आहे. तर ते जे सांगतायत ना ते पॉसिबल आहे. आणि मी असं नाही सांगत की ते इम्पॉसिबल आहे. मी त्यांना सांग तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला पुढचं बघायचं की मला अजून खूप स्कोप आहे आणि एव्हरी टाइम कस्टमायझेशन आणि याच्यामध्ये अर्निंगचं खूप हे आहे. माझं बेस तर तुम्ही ब्रेड अँड बटर तुम्ही ठेवा, असं तुम्ही तुमच्या वतीने सांगा. ते मानतील न मानतील नंतरची गोष्ट आहे. नाही, त्याला क्लिअर कट इन्स्ट्रक्शन हेच दिलेत सर. मी लास्ट टाइमची मिस आउट झालेली ट्रेन आता परत आलेली आहे. चढायचंय की नाही चढायचंय तुझा डिसिजन आहे, बिझनेस तुझा आहे. त्यामध्ये काय करून घ्यायचं मी तुला सांगू शकतो. बाकी पुढचं डिस्कशन असेल तुला मॅनेजमेंट बरोबर डायरेक्टली करायचंय. नॉलेज ट्रान्सफर मध्ये मी त्याला पूर्णपणे दिलेलं आहे. फोटो वगैरे त्यांनी पाठवलं का, ते लिंक वगैरे पाठवणार होते? मला वाटतं सर पहिला डिलिव्हरेबल्स फ्रीज करून घ्या आणि मग त्याला कोर्टकडे जावा. नाहीतर मग ते परत पुढे डिस्कशन होईल. आता तुम्ही डिलिव्हरेबल्स वाढवले, मग कॉस्टिंग माझी चेंज होतीये. ते फ्रिक्शन नको. एकदा पूर्णपणे आयडिया घेऊन मगच कोर्ट घ्या, तर ते अर्थ होईल. काय डिलिव्हरीज म्हणजे काय काय द्यायचं ऍडिशनल तर काय आपण त्यांनी दिले ते बरोबर आम्हाला तेच पाहिजे ना. अजून थोडे काही पॉईंट्स 20%. हा, ते 20% एक्स्ट्रा जे आहे ना त्याची क्लॅरिटी असू दे. ऍझम्पशनच्या ऐवजी प्रॉपर नंबर्स वर गेलो ना. कस्टमायझेशन आणि थोडं राहणारच आहे. आणि आम्ही सांगतोय की तुम्ही जेव्हा ते आमचं फर्स्ट पीक झाल्यानंतर कस्टमचं थोडंसं जे असेल ना ते करू ना आपण. मेंटेनन्स मध्ये सर कस्टमायझेशन आणि ऍडिशन घेणार, पण आता त्याला क्लिअर TNM साठी त्याला आयडिया द्यायला लागेल ना आपल्याला की काय करायचंय. आता पण त्यांनी काय दिलंय, मी नॉलेज ट्रान्सफर त्याच्यात केलंय. हा, एक्झॅक्टली माझ्या नॉलेज वरती दिलंय. मला वाटतं मॅनेजमेंटचं नॉलेज त्यात ऍड झालं तर इट विल मेक मोर सेन्स. So it is not going to be add-on. It is going to be optimization of that part only. हा, दॅट्स व्हॉट आय एम तुम्ही जे सेइंग. म्हणताय. सर माझं 80% हाफ मी इन्फॉर्मेशन दिली असं कन्सिडर करतोय. मॅनेजमेंट मध्ये काही फंक्शन्स फीचर्स मला माहित नाहीयेत की इंटरनली तुम्ही काय वर्क करता. मला जेवढं अंडरस्टँडिंग आहे तेवढं मी ट्रान्सफर केलं. त्या बेसिसवरती त्यांना खूप चांगलं केलेलं आहे. त्याच्यामध्येच फक्त नेमिंग ब्रँडिंग जे काही नावं युज करतायत ते, फॉर एक्झाम्पल मार्केट, त्यांनी तो टर्म वापरला मार्केट प्लेस, तो आपण वापरत नाही. तो आम्ही फार्मसी वापरतो किंवा आम्ही मेडिसिनचा हे वापरतो. असं एक एक्झाम्पल. नाही, फार्मसी घेतलाय सर. मार्केट प्लेस म्हणजे आपलं एक्झाम्पल कॉमर्सचे प्रोडक्ट्स आहेत ना त्यासाठी घेतले. बरं, आपण फाईन ट्यून होणार. मी डिलिव्हरेबल्स फायनल करा असं सजेस्ट करतोय, मग कॉस्टिंगला गेलेलं बरं पडेल. आणि अगेन हॅव्हिंग सेड दिस, वी से दॅट वी वॉन्ट द पर्सन हू विल वर्क विथ अस फॉर लॉंग टाइम. आणि त्यांनी असं करावं की मला पहिल्या वर्षाचे सगळे पैसे पण काढले, त्यात प्रॉफिट पण तुम्हाला असं नाही होणार. त्यांना धरायचे की आपण 10 वर्षामध्ये कमवायचे. आम्ही असं सांगत नाही की तुम्ही लॉस मध्ये सुरू करा. आम्ही असं सांगतोय की बी रिझनेबल. नाही, मी त्याला ती क्लॅरिटी दिली आहे सर. अदरवाईज मी माझी क्रेडिबिलिटी पण पणाला लावतोय ना. बरोबर. मी रेफर करतोय, सो ते पण तेवढंच इक्वली इम्पॉर्टंट आहे. सो असं नाहीये की म्हणजे मी त्याला क्लॅरिटी नाही देणार. ऍब्सोल्युटली देणार, नो डाऊट अबाउट इट. मला फक्त एक त्यातला एक मुद्दा विचारतात की त्यांच्याकडे फक्त डेव्हलपमेंटचा आयपी राहील. डेव्हलपमेंटचा आयपी राहील का त्यांच्याकडे फक्त? हा, डेव्हलपमेंट आयपी त्याच्याकडे राहील. बिझनेस लॉजिक वगैरे तो कुठेही शेअर करू शकणार नाही. पण मग डेव्हलपमेंट आयपी राहील म्हणजे मग ते मध्ये बिझनेस लॉजिक पण शेअर केलं तर होईल ना? नाही सर, कोडचा आयपी त्याचा राहील. कोडची ओनरशिप त्याची राहील. पण अख्खं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याच ओनरशिप राहील. आम्हाला एक पॉईंट पाहिजे की आमचं 5 वर्षांनंतर ते ऑपरेट करणार, पण बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर म्हणजे 5 वर्षांनंतर किंवा 3 वर्षांनंतर ना आम्हाला त्याचं कोडचं राईट राहील की आम्ही ते वापरू शकतो. त्यांनीच वापरावं, त्यांनीच ऑपरेट करावं. पण आणि ते आम्ही 10 वर्षासाठी साईन करायला तयार, तो प्रॉब्लेम नाहीये. पण आमच्या बिझनेससाठी आम्हाला ते ओनरशिप दाखवायला लागेल. वी आर गोइंग फॉर अन IPO. आणि त्यावेळेला त्यांची रिक्वायरमेंट असते. म्हणजे आय थिंक तुमचे हे पॉइंट्स तुम्ही डायरेक्टली बोलला तरी काही इश्यू नाही. आणि रादर ते तुम्हीच बोललेले जास्त योग्य राहील ऑथॉरिटीनं. मी जरी म्हटलं त्याला की आयपी, बिझनेस आयपी तुझा राहील, लॉजिक आमचं राहील वगैरे जे, तरी ते डॉक्युमेंट मध्ये पुटअप करून साइन अप करून घ्यायलाच लागणार आहे.
आणि डेटा प्रोटेक्शन बद्दल मी फारच वोकल आहे. मी कुठल्याही बाकी वेंडरला आणलं तर मी हे सांगतच असतो की ओनरशिप आपलीच पाहिजे, दॅट्स इट. आपण दुसरीकडे नाही आपली मुंडी देऊ शकत, त्यामुळे त्याचा काहीच इश्यू नाही. फाईन सर, थँक्यू फॉर युअर टाइम. ठीक आहे, चलो थँक्यू, गुड नाईट. बाय.